नवनवीन कीर्तन सोहळ्याचा आनंद घ्या आणि सबस्क्राईब करा गावरान तडका ठेवा. मी पुढे जीव काढायचा तुम्ही आपल्या बोठे चाळीत बसायचे. इतका भिकार नाद लागलाय लोकांना. तो कुठेही बसलं का ते खोकडं घेऊन बसायचं. आपलं चैन उघडीन गेम चालू. काय आखलीचा पत्ता नाही काय नाही. कुठे आपलं ते खोकडं घेऊन बस. आणि वाचायचं काय शिळी गाभण आहे बोकडे एक नाही काय वाचन. आता शिळी गाभण राहिले बोकडे ठेवून काय करेल. इतका भिकार नाद लागलाय. कुठेही जपा. काही नातली चड्डी नाही पण यांची नाही. तो वापर कमी करा. मरायला आपलं कुठेही बसलं का ते खोकडं चालत बघ. आणि काही नाही त्याच्यात. हॅलो कुठे नदी वय जळतो येतो. हॅलो काय काढून गेलं बोंबील वाजली खाती. भिकार नाद लागला. खुशाल माणसं महाराज सुशिक्षितपणाचा अवसान आणतात आणि 1.5 वर्षाच्या पोराला मोबाईल खेळायला त्या लोक. 1.5 वर्षाचा शिक्षिका सुद्धा. आणि ती पिढी सुधारायला निघली. ती लोकांच्या पोरांना ABCD शिकती आणि तिच्या पोराला टपुऱ्या काचाचा चष्मा आहे. टू टीचर दिसते त्याला. टू टीचर. ती टीचरला म्हणते एका विषयाला 2 जण कश काय. टीचर म्हणले पण तुम्ही एका बेंचवर 4 कश काय. उगाच आपलं शिक्षणाचा अवसान आणायचं काहीतरी. अजिबात पोराला मोबाईल नको. काय मत आहे तुमचं. कशाला पाहिजे मग काय काय 1.5 वर्ष 1.5 वर्ष 2 वर्ष. आणि बरं निर्लज्ज लोक इतके झालेत. त्याची आई कुशल म्हणते तो तसं कामच करून देत नाही मला. त्याला एकदा मोबाईल दिला ना मग नाही काय सांगायला लाज वाटली पाहिजे का नाही. तसं तो मला तो आहे ना पर मला स्वयंपाक सुद्धा करून देत नाही. ते काही सांगायला लाज वाटली पाहिजे का नाही. का आपण काय वागतोय. माणसं संपली मार. आता तुम्हाला ही जी माणसं दिसतात नाही कीर्तनात बसलेली ही फक्त मेली नाही म्हणून जिवंत आहेत. नाही तर माणसं पुरे संपलेत. काय मत आहे तुमचं. हे इंदुरीकडचं कीर्तन आहे महाराज. हे काल खरं आज खरं उद्या खरं. एक माणूस असा राहिला नाही त्यानं मला घोडा लावला नाही. मी ठरवले पण सगळ्यांचे घोडे खायचे पण खरंच बोलायचं. 80% दारुडे इंदुरीकडला शिवाय देत्या. का मी किती दारू पिऊ त्याच्या बापाचं काय जातं. माझ्या बापाचं काय जात नाही. तू तुझ्या बापाच्या अगोदर जातो याचं वाईट आहे. 80% पुरी इंदुरीकडला शिवाय देते. आम्ही प्रेम करू नाही तर लफडं करू नाही तर कोणाचा हात धरून जाऊ. प्यार क्या चीज है इंदुरीकर को क्या मालूम है. प्यार तो अंधा होता है. इंदुरीकर ने तो प्यार किया ही नहीं. फिर मारो झक. बंगल्यातून पुरी पळून गेले तर कांदे लावायच्या टोळीच्या मुकादम झाल्यात. प्यार क्या होता है तो रोपो फटता है उपटाओ. प्यार क्या होता है तो चिंगड्या निवडताय निवडो. प्यार क्या होता है तो कांद्याचं उरेल औषध पिताय पिओ आणि मरो. सपली माणसं. ज्ञानच देव देवच ज्ञान. तुम्ही काय काळजी करायची मी कुठे जाऊ द्या तुम्हाला जागे वाटतो. आता सगळी माणसं देव का नाहीत तर आपल्याला बस फिट बसलं कीर्तनात. आता ह्या मापात राहायचं. ज्ञान नाही. आता आपल्याला गरज कशी ती बस ज्ञान यायला काय लागतं. 3रा अध्याय. तुम्ही देवाते भजाल देव तुम्हा तुष्टवेल परस्पर घडेल प्रीतीजेत आज्ञापक व्हाल वाचा सिद्धी पावाल. आता नीट ऐका व्हाव्या. ज्ञानोबरायांचं असं म्हणणं आहे तुम्हाला जर देव व्हायचं असेल तर तुम्हाला भजनच करावं लागेल. ज्ञानोबरा आम्ही जर भजन केलं तर आम्ही देव होऊ का. नक्की व्हाल पण त्याला 4 अटी आहेत. ना अटी नीट ऐका. 1 जर देव व्हायचं असेल तर पहिली अट 3रा अध्याय तुम्ही शरीरा न पिडावे. याला अजिबात त्रास द्यायचा नाही. नाही नाही नाही. बसलेल्या सगळ्या माणसांच्या पाया पडून सांगतो हे सगळं जाऊ द्या. हे जाऊ देऊ नका. हे मरू द्या. हे गाड्या बिड्या बंगले बिंगले याचं काय एवढं विशेष नाही. आपण गेलो काय करायचं. दार पुढं 3 GCP म्हातारं गेलं. उकर माती गाड म्हातारं काय करायचं. आता समजा कीर्तन संपल्या आज मी मेलो. मरणार नाही मेलो. माझ्या अंत्यविधीला समजा 50,000 लोक आले. मला फायदा काय. मला काय फायदा. मी उलथून जाणार. मग ते मला जाळायला येणार आहे का उठवायला येणार आहे. लोकांना काय घेणं. काही लोक म्हणतात त्यांचे 10-12 कारखाने आहेत 5-5 पतसंस्था आहेत 100-200 त्यांना काय ते गेले कारभार कोण पाहिजे. कोणला घेणं नाही. ते जावा ही लोकांची इच्छा आहे. लोकांना काय घेणं. लोक आपले येणार चांगला झपला घालणार निघून जाणार. लोकांना तुमचं काही घेणं नाही. तुम्ही मी सगळे भ्रमात आहोत.
याला याला त्रास देऊ नका, हे सगळं मरू द्या, जाऊ द्या. आपल्यामुळे बांगला आहे का? बांगल्यामुळे आपण आहे. आपल्यामुळे गाडी आहे का? गाडीमुळे आपण आहे. आपल्यामुळे गाडी, मग आपण गेलो गाडीचं काय करायचं? याला जपा. एक वाक्य सांगा, याचं सिजर होणं आहे, याचं बायपास होणं आहे. हे शरीर यमाच्या ताब्यात जावा, पण डॉक्टरच्या ताब्यात जाऊ नये. हे असं गेलं ना तरी चालेल, आणि कधीतरी एकदा जाणार आहे, पण याला सिजर होऊ नये, याला अटॅक येऊ नये, याला बायपास होऊ नये, याची एन्जिओप्लास्टी होऊ नये. याला लोक एक वाक्य सांगा, शरीर पार तंत्र्यात जाऊ नये. आपल्याला कोणीतरी धरून लगविलं न्यावं, इतकं शरीर जाऊ नये. नाही नाही नाही, कोणीतरी पाणी द्यावं, मग जाऊ नये. आणि जर कधी तरुणपणा शरीराचा अवयव गेला, संपला माणूस. ही बायका पोर हा सगळा तमाशा आहे. गावठी तुकाराम महाराजांच्या भाषेत सांगा, फक्त दगडाला गुळ चोळलाय. दगडाचा खडा आहे आणि त्याला गुळ चोळलाय. गुळवरून गोडे गोडे, आतमध्ये खडा आहे. मुंगळे मुंग्या सगळ्या गुळाला बेल गेलेत, पण वरून. तसं मला एवढी जी माणसं दिसत ना, ही फक्त वरून गोडेत. तुम्हाला वाटतं आम्हाला लोक मानित्या बिनित्या? तू पागल आहे, पुरा पागल आहे. पुगार काही लोक वापरते शब्द, जनतेचा विश्वास आहे. तुझ्या इतका काढ हो तूच आहे. जनतेला फिरतेला काही घेणं नाही. हा सगळा भ्रमाचा भोपळा आहे. गुळ माखुनिया ठेवीला दगड. बस गुळाला दगड सोडला, दगडाला गुळ सोडला, मुंगळे मुंग्या वरून आल्या आतमध्ये. तशी सगळी माणसं वरून गोड आहेत, आतून पाषाण हृदय आहेत. काय मत आहे तुमचं? पाषाण वरून ना काच्या वान काच्या लिखाल वा नाही लिखाल. आपण म्हणतो माझ्या बायकोचं माझ्यावर प्रेम आहे, तुझे इतका मूर्ख तूच आहे. 14 वर्ष राम वनवासाला गेला महिला मंडळ. 14 वर्ष राम राम राम. तर सीता घेऊन गेला राम. इथं राम 14 दिवस क्वारंटाईन झाला. डुकून पाहिलं नाही सीतेनं, डुकून. उलट्या लांब बांबून भाकरी लोटल्या. घे बांबू काढला तिनं, बांबू. आणि खिडकीतून बांबू घातला. घे 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 घे. आणि खिडकीतून डुकून पाहती. झोपलाय का? झोपलाय. झोपू दे झोपू दे, त्याच्या कर्माची फळं बोलू दे. आणि हा नालायक तिला म्हणतो इश्क ही मेरी जिंदगी आहे. पागल दुनिया मा. आणि हा सगळा भ्रम आहे. आणि 98% जनता कशात आहे? भ्रमात. वा वा. काही पोरं म्हणतात ती प्रियशीला माझ्यावर लय प्रेम करते, मग हा बापाच्या मुळा उठतो. पागल आहे ती. तू माझ्यासाठी काही करील, काही करीत नाही. ती फक्त तुझं ATM मोकळा करणार आणि तुला भिकारी करणार. तो 3रा नंबर आहे. पेट्रोलला पैसे नाही तर घड्याळ गाण टाकलं. प्रेशीला घेऊन येड्या बाबलीत बसलं गाठात. बाबळ इडीन ती पोरगी शेबडी. आणि ती पोरगी बाबळीतच त्याला म्हणायची, तू माझ्या डोळ्यात पाय. तू माझं हृदय फाडून पाय. तो म्हणला मी पॉझिटिव्ह आहे. तिने गाठातच सोडून दिला. काय करू माया देव व्हायचंय ना. इथं आलोय आपण आता. डळमळीत खाऊ. देव व्हायला लागतं ज्ञान. आपलं नेमकं काही नाही. नाही आता आलो जागेवर आपण. याला त्रास देऊ नका, याचा अपघात होऊ नये. नाही नाही नाही, हे असं जाऊ द्या. हे कधीतरी जाणारच. आणि याला एक खर्च, याला सांभाळायला खर्च कमी आहे, याला सजवायला खर्च जास्त आहे. नाही त्याला सांभाळायला 6 चपात्यांमध्ये रात्रंदिवस काढते. 2 बनियन, 2 अंडरपॅन्ट, 1 टावेल आणि 1 चप्पल, 2 पायजमे, 2 शर्टात वर्ष जाते. याला सांभाळायला खर्च नाहीये, याला सजवायला खर्च जास्त आहे. फेअर अँड लवली, पॉन्स, लिपस्टिक, केस काळी करणं, क्वार्टर, 90, मटण, रसा, हे मागे.
एक माणूस चांगला टाईट करायला 532 रुपये 85 पैसे लागतात. आणि सध्या 99% लोक दारू पितात. 99. फक्त आमच्यासारखे थोडे नालाय करायले आम्ही पेत नाही. नाही तर सरलाट मंडळी टाईट होती. त्याच्यातही 2-3 टप्पे झाले. दोतरावाला कधी मध्ये पित त्याच्या कोणी कानपट्टीत ठेवून मंडळी हुशार आहे. ती सगळे झोपल्यावर पेतात निवांत. ते दर्जेदार दारुडेत. हा, झिरोचा बल्ब बिल्ब टॅब लावून राऊंड रिलॅक्स. उलटी त्याची बायको म्हणते आता त्यांच्या वागण्यात पहिल्यापेक्षा फार बदल झाला. पहिलं लय मारायचं ग, लय मारायचं, उड्या मारू मारू मारायचं ग, उड्या मारू मारू मारायचं. पण आता मला अंदाज आलाय त्याला काय लागत. त्याला एक खांब्या दिला आणि ते जर फालतं पडलं ना सकाळ बहुत उतानं सुद्धा होत नाही ग, उतानं सुद्धा होत नाही. लय वाकात ग, लय वाकात. आणि कोरड पडली का वकारीत साठीत ग, वकारीत साठीत. पण त्याच्या वागण्यात पहिल्यापेक्षा लय. आणि अपघाताला 3च कारण आहेत. 1 दारू, 2 स्पीड आणि 3 मोबाईल. हे तरुणपणाचे खुब्यातून पोरं निघले, गुडघ्यातून गेले ना, याला हेच कारण आहेत. पाया पडून सांगतो तुमचं सगळं व्हावा, अपघात होऊ नये, हे जाऊ नये. याला लखंडी सळाई घातली, संपला विषय. याला वाकरवर चालायची वेळ आली, समजा. आता शुगर आहे ना आपल्याला, आपण पवारांच्या कार्यक्रमाला आलोय ना, मग गपचूप कीर्तन ऐकायचं ना. आचार्य कगार का मारतो, शुगर आहे ना तुला, मग गप मर ना. बुंदी आहे का, बुंदी आहे, बुंदी आहे. खालीच 2 मुठी, त्याला वाढणारेच 2 दिसायला लागले. शुगर आहे ना आपल्याला, पथ्य पाळावा. आणि आज 99% लोक संपत्तीच्या हवेसापायी याच्याकडे दुर्लक्ष करू नयेत. फक्त गाड्या बंगले, पैसा, गाड्या बंगला, पैसे, मान, याला काय गोळ्या सुईच्या नाही. कपाट भर गोळ्या आहेत काहींच्या घरात. झोपायच्या गोळ्या, पालथवायच्या गोळ्या, उलथवायच्या गोळ्या, उताना व्हायच्या गोळ्या, तोंड वाचवायच्या गोळ्या. काहींच्या गोळ्या झोपल्या पण गडी नाही झोपला. आणि काय करू, देव खाऊन देत नाही रे याला. साखर, डायबिटीस, वांग, मुळव्याध नाही खाते. याला जपा. आणि अटॅक बिटॅक येण्याचं कारण काय, जरा एज्युकेटेड लोक नीट आहे का, उगाच जनता नादी लाईत बसू नका. अटॅक इज नॉट अ डिसीज. काही झालं का या लोकांनी तडका उठवलाय. काय आला, काय आला, बोला पटकन. अटॅक आला, काय आला, अटॅक आला. सांगा मला बरं अटॅकची व्याख्या एखादा एज्युकेटेड माणूस, MA MPhil PhD झालेले, सांगा बरं काय भानगडे अटॅक. कधी याची नको नाहीत लावून. तुम्ही 30 दिवसाचे 1.5 लाख पेमेंट घेते तरी कशी, कशाला म्हणते अटॅक तुम्ही. ऐका अटॅकची व्याख्या. अटॅक इज अ नॉट अ डिसीज. अटॅक इज अ नॉट अ डिसीज, इट इज अ सायकोलॉजिकल टेन्शन. काय म्हणते तुमचं, हा किंवा नाही. अटॅक हा रोग नाही, अटॅक हा मानसिक तणाव आहे. आणि बसलेली सगळी माणसं माझ्या सगट तणावात आहे. तणाव आहे, लोड आहे तुम्हाला बसलेली माणसांना. काही नाही इस्टेट मोकारे पोरग नाही, काही नाही इतकी पोर आहे झोपाय जागा नाही, काही नाही इतका प्रयत्न केला नाही झाला, काही ना रात्र दिसत नाही दिवसा दिसत आहे. काहींचा सीझन गेला बायको मिळालं, काहींना मिळाली ती राहिलं. टेन्शन मध्ये लोक आहे. टेन्शन. काहींना बायको मिळाली ती राहिलं, राहिली तिला पोर होईना, झालं ते सुईचं येईन, तमाशाच. काहींना सुनच मिळालं, मिळाली तिनं सासू दिंडीत काढली, टेन्शन मध्ये. काहींना एकच पोरगी, लग्नाची गरज नाही पडली, टेन्शन मध्ये. आणि त्याच्यामुळं काय होतं, थिंकिंग झालंय हाय आणि ब्लड ऑफ सर्क्युलेशन झालंय कमी. आणि हृदयाला रक्त कमी पडलं की माणसाला घाम येतो. हृदयाला 4 कप्पे आहेत, उजवी जेवणी का डावी जेवणी का, उजवी करणी का डावी करणी का. ब्लड ऑफ सर्क्युलेशन टू इन टू हार्ट इज लोअर. माणसाला घाम येतो आणि घामाला का माणूस घाबरतो. त्या स्पीड मध्ये त्याचा रक्तवाहिन्या बंद पडतात. इट इज कॉल्ड अटॅक. आणि अटॅक जर यायचा नसेल तर एकच औषध, नो टॅबलेट नो इंजेक्शन. अटॅकला गोळ्या नाही आणि औषध नाही, अटॅकला एकच औषध, झालेली घटना जाग्यावर विसरणे. सोडून द्यायचं. कॉलेजला असताना प्रेशरनं धोका दिला, देऊ दे ना, सारखी 30 तू धोका टेथसला सोडून द्यायचा तो विषय. मग अटॅक का नाही, मग एवढे लोक आजारी पडतात, एवढे लोक हे करतात, एवढे लोक काळजी घेतात. 45 डिग्री तापमानाला नवरा बायको पहाटे 4ला उठून 10 वाजेपर्यंत 2.5 टन ऊस तोडतात.
निरीक्षण करा बरं तुम्ही. पहाटे उठते ती बाई, 2-4 भाकरी थापते, कालवण करते, गडी बैलगाडी बसला 5ला थळात, ती तो तोडायला, ती साळायला, तो मुळ्या बांधायला, ती वाडे बांधायला, 11ला गाडी ताईट, 2.5 टन माल. बैलगाडीवर बसणार, भाकर चुरणार, कालवण साठण ना हाताचा, भाकर चुरणार, त्याच्यात कालवण टाकणार, दणकून 2 जण खाणार, वड्याचंच पाणी पिणार, ठणठणीत. सर्दी नाही, पडसं नाही, रोग नाही, काहीच नाही. हे माशा धरणाऱ्यांची पोर आहेत, सारखे पाण्यात आहेत, चट्यात तर नाहीच, उघडे आणि भोंगळेच आहेत, पण त्यांना सर्दी नाही. आणि आपला नुसता पप्पू 15 ऑगस्टला लवकर उठला आणि पप्पूनं फक्त असं केलं, जाऊ नको तू, शेंडा बंधायला नको जाऊ, त्याला सर्दी झाली, दिशी पास त्याला. आपल्यालाच का रोग होतात. उभ्या महाराष्ट्र मास्क वापरितो, सॅनिटायझर वापरितो, एवढे लोकांनी फार पाण्यावानी आंघोळी केल्या सॅनिटायझर मध्ये. इन टोटल महाराष्ट्र एखादा रस्त्याच्या कडेचा भिकारी पॉझिटिव्ह निघून मेला, मला केस दाखव बरं, त्याची ना आंघोळीची तर गाठ नाही, साबण तर त्याला माहितच नाही, पण गडी ठणठणीत का? त्याला ह्युमिनिटी जास्त आहे, थिंकिंग कमी आहे. आणि आपली ह्युमिनिटी कमी, थिंकिंग. काय होईल, काय होईल, काय होईल? काहीच नाही म्हणा, नीट बस. सोयाबीन काढून आला आणि चुलीला 2 तंगड्या लावून बसला. बायको म्हणली चहा घ्या, मी टेन्शन मध्ये आहे. काय काय होईल हे देशाचं? ती म्हणली देशाचं मरू द्या, दोतार जळालं तेवढं मागं वाढा, चहा प्या, आपल्याला तेवढंच दोतार आहे. ते जर जळालं तर सकाळी लुंगी लावा लागल, गप बसा. याला टेन्शन. तुम्हाला मा कोणी ऐकतच नाही, सांगूच नको, काही नाही होणार, काही नाही होणार. भारत अमेनला विचारा, जन पळभर म्हणतील, हाय हाय काही होणार नाही. ज्ञान आलं पाहिजे, इथं आपण आलोय. एक, काळजी नका करू, शरीरानं पिडावे, याला त्रास द्यायचा नाही. 1, 2, मोटरसायकल चालवणार, मोबाईल बंदच ठेवला पाहिजे. तुमचं काय मत आहे? बंद. एज्युकेटेड लोक कानात मोबाईल गुतीत आहे, गेलं तसं येड्या बाबडीत गेलं, निघालं खुब्यातून. कशाला झालं? 1, अपघात होऊ नये. ओळ सांगतो 2, आणि पहिला मुद्दा संपवतो. शरीरा न पिडावे, व्रतनियम न करावे, देवांतरा न बसावे, तीर्थाशी ना जावे, तुम्ही स्वधर्मात यावे. आणि तुम्ही जर तुमचा धर्म पाळला तर देवेना. आणि बसलेल्या लोकांना पाया पडून सांगतो, कधीच एकत्र येऊ नका, धर्मासाठी एकत्र राहिल्याशिवाय राहू नका. आणि आज संकट माणसावर नाहीत, आज संकट धर्मावर आहेत. आपल्याला आज माणसं वाचवायचेत नाही, माणसं मारू द्या. माणसं तर कधीतरी एकदा जाणार आहे. कलियुगात खरं चालत नाही, फक्त स्तुती लागते. आमच्यासारखे खरे बोलत्या, इकडलं वाक्य तिकडं, तिकडलं वाक्य इकडं, क्लिप करायची ना आमच्या ठोकायची. 2 तास कीर्तन घेऊन जायचं, मोबाईल मध्ये कॅमेरा फिमेऱ्यात घेऊन जायचं, मग अख्खं युट्यूबला नाही टाकायचं. इकडलं 1 वाक्य काढायचं, इकडलं 1 वाक्य काढायचं, TRP तुम्ही कमवायचा, इज्जती आमच्या घालला. मी मेलोच माया भोवती लफडे मिटतील असं वाटतं मला. कारण रोज उठलो का मी 9 लफड आहे माया भोवती, उठलो का लफड. आपण म्हणणं ना पोरांना अभ्यास कर, लगेच क्लिप तयार झाली. इंदुरीकरांनी शिक्षकांच्या भावना दुखवल्या, ठोका द्यायचा. आपण म्हणलं ना महिलांना संस्कृती टिकवावी, महिलांना खाली जाऊन बोलले. अरे ह्या जगात जर कोणीच खरं बोललं नाही ते जग संपेल, संपेल, त्रास होऊ द्या, पण कोणीतरी खरं बोललं पाहिजे. काय मत आहे तुमचं? माझ्या कीर्तनातले जे वाक्य असतात ते कुणाच्या भावना बिवना दुखायच्या नसतात, कुणाला नाराज वेळाचे. माझं काही तुमच्याशी घेणं नाही, फक्त मी शेतकऱ्याचंच आहे, तुमच्यातलाच आहे. आम्ही तुमचे म्हणून तुम्हाला बोललंच पाहिजे, आणि तुम्ही आमचे म्हणून निम तरी ऐकलं पाहिजे. तुमच्यात माझ्यात एवढाच फरक आहे, मी उभा आणि तुम्ही बसले. आज आमचं तुम्ही जर ऐकत नाही तर महाराष्ट्रातल्या पवित्र मातीला वृद्धाश्रमाचा डाग लागला आहे. बापाच्या अगोदर मुलाला खांदा लागला आहे. बाप मेल जिवंत आहे, पोरगा गेलाय. 16चा पोरगा बलात्कार करतो, याचा अर्थ काय? 17चा पोरगा खून कर. अरे कधी कधी न्याय देवतेला सुद्धा प्रश्न पडतो की याचं वय कमी आहे आणि गुन्हा मोठा आहे. का करताय हे? याला एकच अभाव आहे, भजनाची ताकद कमी पडली. नामाशी विनमुख तो नर बाब्या. आणि आपण मेल्यानंतर ही लहान पिढी जी तयार झाली, ही लहान आली, ही देवळं सुद्धा ठेवणार नाही. देवळं पाडून टाकतील पोरे. ती म्हणतील मोक्याच्या जागेवर देवळं आलं, तिथं धंदा चालल. समाज संपलाय. तुमचं काय मत आहे?
हे इंद्रिकडचं कीर्तन मी 10 वर्षापूर्वी बोलत होतो ते आज खरं आहे, आज बोलतो ते कायम खरं आहे. मी 10 वर्षापूर्वी तुम्हाला म्हणत होतो मजूर गाडी होईल आला. मी 10 वर्षापूर्वी तुम्हाला बोंबलत होतो मजूर बागायतदाराला याजाने पैसे देईल. आणि मी 10 वर्षापूर्वी बोंबलत होतो मजूर बागायतदाराची खरेदी घेईन, घेतली. आणि मी 10 वर्षापूर्वी बोंबलत होतो मजुराच्या गाड्या लावायला बांधाच्या कोपऱ्यावर जागा ठेवावं लागेल. अरे बाकी दुनिया मला येडा म्हणत होती, मी येडा आहे पण इतका. आणि मी 10 वर्षापूर्वी तुम्हाला बोंबलत होतो हुंडा बंद होईल. आणि मी 10 वर्षापूर्वी बोंबलत होतो बायको मिळणार नाही. बायको ज्यांचे लग्न राहिले त्यांनी स्वप्नात सुद्धा हा विचार करायचा नाही. त्यांनी आता असेच दिवस काढायचे, कोणता तरी फोटो ठेवायचा, बायको नाही. रेंज गेली काहींची, रेंज काहींचा डिस्प्लेच गेला, चित्रच दिसत. काहींचे तर मंगळवारी लग्न झाले, गुरुवारी जे नवरी गेली आलीच नाही, म्हणजे जे पहिल्या नवरीच्या घरी गेली. आणि मी तुम्हाला 10 वर्षापूर्वी बोंबलत होतो रक्ताचे नाते संपतील. कुठे नाते, कुठे बहीण, कुठे भाऊ, कुठे बहीण. बाप मेल्यावर बहिणीने खाते फोडायला जेवढे भाऊजाम केले तेवढे यमानं केले नसते. यमानं यम परवडला पण बहीण परवडली नाही. तुमचं काय मत आहे? हे दिसत्यात फक्त अशा. घेतल्या 15 जणी अशा भावाशी बोलत नाही, अशा माया पुढे बसले. आता मी नावा सगळं सांगलं, आपलं काम एवढं. फक्त भामट्याची दुनिया ओवळी ते भावरा आहे. काय गाजर ओवळी ते भावरा आहे. बायपास मध्ये ना हायवे मध्ये ज्यांच्या जमिनी गेल्या, हसण्यावारी गोष्टी नेऊ नका, पैसे परत गेलेत. नाही गेले, बहिणीने सह्या केला नाही, पैसे परत गेलेत. कुठे बहीण, कुठे भाऊ, फक्त चाललंय, पैसे परत गेले. पाया पडला भाऊ, पाया. अरे एखादी बहीण म्हणली असती वीर सही करते, माझ्या मुलीच्या लग्नाला मदत करताना केली असती, मला घर बांधायला मदत करताना केली असती, माझ्या मुलाच्या शिक्षणाला मदत करताना केली असती. रक्ताचे नाते संपून टाकलेत लोकांनी. 50% लग्नांमध्ये सक्का मामा राहिला नाही. एक नवीन अवलादीचा मामा तयार झाला आपल्याकडं, गुरु मामा. ती अवलाद कुठे तयार झाली तिचा शोध लावला पाहिजे. आणि भोंगळा कोण हल्ला पाहिजे, गुरु मामा नालाय का अवलादीचा. अरे त्याचा बनियन म्हणू द्या, शर्ट फाटू द्या, अरे सक्का मामाच लग्नात शोभतो. तुमचं काय मत आहे? संपलो आम्ही फक्त कडक कपडे घालायचे, भारीतले ब्रँड प्यायचे आणि भारीतली केस काळी करायची आणि भारी मोबाईल वापरायचे, म्हणजे आम्ही सुधारला. अरे ईश्वरासारखी भाऊ रडला, बहिणीच्या दारात जाऊन रडला, पण तिनं सही नाही केली. नाही केली. थोरल्याच्या मुलीचं लग्न मोड नाहीत की धाकट्याची कमेंट गेली. कुठे आम्ही? थोरल्याच्या मुलीच्या साखरपुड्याला धाकटा नाहीये. गैरहजर आहे तो. खोटं आहे का? मला घोडाला फक्त खोटं आहे का सांगा. कुठे आम्ही? कडक कपडे घातले म्हणजे सुधरत आम्ही. मी 10 वर्षापूर्वी तुम्हाला कीर्तनात म्हणत होतो, असा काळ येईल महाराज की माणसं माणसाच्या जवळ राहणार नाहीत. आला. शेतकऱ्याची गाय मेली तर ती पुरली जाते, शेतकऱ्याचा बैल मेला तर तो पुरला जातो. त्याच्यापेक्षा वाईट माणसं जाळलंय. 40% प्रेत वडीत नेलेत रे, वडीत नेलेत. आणि 40% प्रेत कधी पेटवले कुणाला माहित सुद्धा नाही झालं. मला बापाच्या अंत्यविधीला मुलगा नाही, मुलाच्या अंत्यविधीला बाप नाही. नवरा मेला बायकोला माहित नाही, बायको मेली नवऱ्याला माहित नाही. 500 एकर जमिनीचा मालक पण स्वतःचा पोरगा तोंडात पाणी ओतायला नव्हता. हे चाललंय ना. हे फक्त माईक हातात आला का शानपणाच्या भाषा मारायच्या आणि धर्माचे तत्व सांगायचे लोकांना. चाललंय फक्त. हा एखादा म्हणा ना बैल गाभण, आपण म्हणायचं साहेब बैल झाला आणि बैलाला गोरा झाला आणि त्याचं दूध तुम्हाला चहाला दिलं. एकदम बरोबर. इतका समाज संपला. काय मत आहे तुमचं? अजून 5 वर्ष थांबा, याच्यापेक्षा भयानक काळ येईल. का? माना नाही तर नका मानू. नीतीचा आणि निसर्गाचा संबंध आहे. हे तुम्हाला पटतंय का सांगा. म्हणून सगळ्या म्हाताऱ्या माणसांना पुण्यस्मरणाच्या कीर्तनात पाया पडून सांगतो, लक्ष्मी यायची वेळ आहे, दिवाळीचा काळ आहे. मी तुमच्या मुलासारखं माझं एक वाक्य ऐका. प्रत्येक म्हाताऱ्यानं मरण्याच्या अगोदर तुमचे खाते फोडून मारा. उद्या पहिला तलाठी गाठवा, उद्या शनिवार आहे. आणि काय तुम्हाला कोणाला बिगा भर जास्त द्यायची ती द्या, पण उत्तरे क्लिअर करून मारा. तुम्ही जाता मरून. मागच्यांच्या इतका कुदाकुद्या आहेत. 52 नाव आहे उतार्यांमध्ये सध्या. 52
नाहीये. आता 52 नावं जर उतरत असतील आणि एकेकानं जर 10,000च मागितले, कुठे ती झक मारा, तुम्हाला 1,000 एकर ठेवा, पण तुम्ही मागच्यांच्या कुदाकुद्या लावू नका. तुमचं काय मत आहे? तुम्हालाही 20 गुंठेच व्हा, एखाद्याला द्यायची 1 गुंठा कमी द्या, पण म्हातारे माणसं तेवढं काम करा. तुम्ही जाता उलथून. तुम्ही मेल्याचं आम्हाला दुखणं नाही, तुम्ही मरायलाच पाहिजे, ही तर आमची इच्छाच. मग तुम्ही राहता तरी कवर 92 आणि 93 इथं मागच्यांना जागा हो द्या ना. तुम्ही मेल्याचं आम्हाला दुःख नाहीये, पण तुम्ही गेल्यावर आमच्या कुदा लावित हे दुःख आहे. तुम्ही तर जाऊ द्या, आम्ही तर तुमचा दावा काच करू. चांगल्या माणसांनी बापाच्या दाव्याचे नाही पैसे बुडवले. आता हे पवार परिवाराने एवढा मोठा कार्यक्रम केला नाही तर काच दावे काच काय. 5 वर्षांना दावे सुद्धा बंद होणार आहेत. लग्न तर जवळजवळ बंद झाले. काय राहिलं? कवाय जमवत कवाय लागत आहे, भाजत आहे लग्न ना आषाढत आहे लग्न. लग्नांचा विषय मिटला. तसे दाव्याचं सुद्धा पॅकेज निघणार. जर 8वा आयोग झाला ना, पेमेंट वाढलं, ही माणसं भरमिष्ट होणार. हे लगेच बामणाला बोलावणार इकडे, हे पॅकेज तुला कावळाय तू चाल, भातही तूच शिजव आणि चप्पी तूच कर. चल, तुला नाही कोणी भेटलं त्याचं प्रवचन ठुलंय त्याची कर, त्या कोण हे पैसे घेऊन टाक. आमच्या मागं फार व्याप आहे. आणि मग त्याची बायको म्हणणार त्यांना आहे ना वेळच नाही, नेमकी वडिलांची दिसक्रिया आणि माझ्या बहिणीची डोळे जेवण संघ चालू, आणि त्यांच्याकडं आमच्या पप्पांचं सगळं नियोजन. लग्न झाल्यापासून सासरवाडीचं सगळं तेच पाहतात. वाडा भूकंपात गेला ना, आणि नेमकी माझ्या बहिणीची बाळणपणाची तारीख आहे तिची, आणि तिचं सिजर करताना साक्षीदार आहेत. त्यामुळं आम्ही 10वा बामणाला उक्ता देऊन टाकला. 10व्याचं प्रवचन केलं, महाराज लोकांचे सुद्धा पैसे मागायची मोठी पंचायत. पसायदान झालं का लोक दात्या निघून बाबाला टाकला ना खाटावून. बरं पेट्रोल पुरते तर घेतले पाहिजे. बाबा बसला एकटाच, लोक गेले निघून. मग एक जण त्याला म्हणतो राम राम, तुम्हाला कोणी फोन केलता? तुम्हाला मी काय बळत आलो का काय? आणि तोही जातो निघून. बाबाला टाकला तसा. मग महाराज लोक हुशार राहते, ते ओळखी ते चप्पी केलं म्हणजे वाड्यातलाय. मग ते चप्पी केलेलं म्हणतो राम राम, तुम्हाला मी चुलत भाऊ येते. चुलत भाऊ म्हणजे दुश्मन. मग ते ज्याच्या घरी कार्यक्रम राहतो तो चम्मन करून दगडावर पाणी सोडायला राहतो बसेल. हा त्याच्याकडे जातो, राम राम. तो म्हणतो काय तुमचं आमच्या वडिलांनो प्रेम, वेळेत वेळ काढून आले तुम्ही, तुम्हाला प्रेमाला वाघ पेट्रोल पुरती दे. तो म्हणला तुला कळत नाही का मी उघडा बसेले. मग ताटलीतले तरी 92 दे भाऊ. ही स्थिती आहे महाराज, काही नाही राहिलं. तुम्हाला धर्मच पाळावा लागेल. आता लग्नांच्या पत्रिका बंद केल्यात आपल्या मंडळीने. केलं तुम्ही बरं केलं ते, पण ते डिजिटल जे लावता ना रोडला लग्नाचे, ते जरा बरेच श्रीमंत लोक आहेत कीर्तनाला, जरा माणसाच्या अवलगीचे लावा भाऊ. का तो एकट्यानंच पराक्रम केला, बाकीचं गाव वांजुट आहे का काय? ती नवरीवर फाट्या बावलीची, ते कब्र भांड नवरदेव. अरे त्यांचे फोटो जरा नीट लावा. एका कोपऱ्यात झक मारायची, नवरी घालायची, एक नवरदेव, तो भंगार नवरदेव. मग ती नवरी तिकडे झक मारायची, लांब उभी करायची ना त्याच्या पुढं. अरे ती का पळून जाते कधी, पहिलीच 3 वेळा पळून गेली ती, आता सोडली तरी जाणार नाही का आवडी. आणि ते पोरींचे फोटो तर इतके भिंडोक आहेत, काही काही घागरा घालती, घागरा आणि एक टोक हातात धरती. आणि त्या लग्नाला आम्ही आशीर्वाद द्यायचे. आता तोंड जोडायची पाहिजे का नाही, काय आशीर्वाद द्यायचे. आणि आशीर्वाद देणारे म्हणते त्यांच्याकडून देश सेवा घडू. हो 9वी पासून सेवा चालली, काय त्या सेवेला लागलाय काही. आता एक लग्नात नवीन बावळाटपणा आणलाय. मंगलाष्टकाच्या अगोदर बलून आणलाय, बलून तो फुगा
आणि त्या फुग्यात नवरा नवरी घालायची आहे ना, आणि ते डान्स करीत खाली येणार. आता तो नवरदेव म्हशी वळणारा 10 मुसाळ्या गडी तो घातला त्या बलून मध्ये, आणि नवरी भंगार ती नेली ब्युटी पार्लरला. पाया सुगी नव्हती, ब्युटी पार्लरला नेली. ब्युटी पार्लरला नेल्यावर 3 गोष्टी करावं लागतात पोरीनो. पहिलं फेसिंग करावं लागतं, नंतर मिक्सिंग करावं लागतं, आणि नंतर सिरॅमिक्स करावं लागतं. अशा 3 पायऱ्या आहे. फेसिंग म्हणजे खड्डे भरणे आणि डांबर वतणे, मिक्सिंग म्हणजे याला शेप देणे, आणि सिरॅमिक्स म्हणजे इथल्या पट्टी चमकी भरणे, हा कोपरा वाढवणे, इकडं लांब करणे, आणि केसाला असा आकार देऊन बट गालावर घेणे. आणि ती नवरी घातली बलून मध्ये, आणि त्यांचा झाला डान्स सुरू. आता त्या नवरदेवाला ती नवरी खिटली म्हणजे स्मॉल टच झाला, आपण स्मूथ टच म्हणून. आणि याला इतका चांगला टच कधी होईल नाही. टच व्हायचा याला पण जर्सी गोऱ्याचा, म्हशीच्या रेडक्याचा. आणि ते टच झाल्यामुळे ते नवरदेव भांबावलं. जे फुगा फुटला, 9 बारगड्या गेल्या नवरदेव. नका करू नाश चालले होते तेवढं पूर्ण करून घ्या. शरीरात न पिडावे म्हणून तुम्हाला ज्ञान व्हायचं असेल, इथे बरं का आपण अजून ज्ञान शब्दावर आहे. आपण तुम्हाला जर ज्ञान यायचं असेल तर एक उत्तर आहे, माणसाला लग्नाच्या अगोदर पोरगं व्हावं. मी तुम्हाला पहिल्यांदा डोकं खाजवलं तरच सूत्र बसत. माणसाला लग्नाच्या अगोदर पोरगं व्हावं, आणि ते पोरगं होण्याच्या अगोदर घरात एक म्हातारी मरावा. उत्तर आहे माया नावाची म्हातारी मरावा आणि बोध नावाचा मुलगा व्हावा. परत उत्तर आहे का, म्हातारी मरावा पण कोण? कोणती? बॉम्बला माया. माया नावाची म्हातारी मरावा. माया कोण आहे? माया विकणे मुलगा झाला पाहिजे. मुलाचं नाव मोहम्मद सगळं मुलाचा बोध, आणि म्हातारी मेली पाहिजे माया. आणि हा सगळा तमाशा कोणी केलाय? बस बोला नाही तर काय आपल्या जगाचा काही संबंध नाही.
आता एवढं चाललंय, आपण म्हणतो हा माझा पोर आहे, आपल्या पोराचा आपला काय संबंध? बारीक पाहिलं तर काय संबंध आहे? फक्त आपण चूक केली त्याचा बाप झालो. त्याचं फळ केवढं आहे? एअर खानदार, मोटर बसवा, तो नाला एक मोठा करा, नोकरी लावा, त्याला बायको करून द्या, तिला पोरं व्हाव द्या, ते पोरं आपण सांभाळा, मग आपला अटॅक येणार आणि मारणार. हा सगळा तमाशा मायाने केला. मायावाजा केल्यावर आपण देवी परत मी नाही का? मायावाजा केली का आपण जे काय? आणि म्हातारी तर मारली पाहिजे. म्हातारी आपण एका मिनिटात मारू इथे बी आत्ता, पण राहते कुठं माहित नाही ना. हा, आता पुन्हा ऐका, मग हा सगळा तमाशा कोणाचा आहे? एखाद्याची पोरगी पोराचा हात धरून पळून गेली, तिचा बाप पिसाळा, झालीच नाही मला, ती मला मेलीन, मी तिला मेलो, तिच्या मौतीला सुद्धा जाणार नाही, आणली बाळात पाणाला, त्याला का आणली आपले जात. हा मायेचा तमाशा. आणि या मायेत आपण गुंतलोय, नाही तर येताना आपण वेगळे आलोय, जाताना आपण वेगळे जाणार आहे. प्रारब्ध वेगळे, संचित वेगळे, क्रियामान वेगळा आहे. प्रत्येकाच्या चेहऱ्याची ठेवण वेगळी आहे माझ्यासमोर बसलेला, प्रत्येकाच्या भांगाची स्टाईल वेगळी, प्रत्येकाचं कर्म वेगळं आहे. फक्त ती म्हातारी मारणं गरजेचं आहे. बरं, ती म्हातारी आपण एका मिनिटात मारू, पण ती राहती कुठं माहित नाही, पण काम दाखवल्याशिवाय राहत नाही. आणि ती म्हातारी आहे नंगाट, त्या म्हातारीला नाही नवरा, म्हातारीला नवरा नाही, पण पोर आहे 16. आता मोजा 16 पोर. चोपदार उरकायचंय का? 16 पोर आहेत म्हातारीला. म्हातारी दिसत नाही, पण पोर 16 आहे. मोजा 16 पोर. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, अहंकार 6. आशा, इच्छा, वासना, तृष्णा, मनसना, तितिक्षा 6 6 12. मी, तू, तुझं, माझं 12 आणि 4. त्या बाबली बसून या बाबली बोत इकडली अख्खी लिखीन तू जिरलीन आणि जिरावली नाही तर मी म्हणा मापाचा नाही. सुनबाई तर सासूचं भांडण झालं, सुन म्हणती भूक भूक, फक्त एखाद्या वर्षात मला कुत्र मांजर होऊ दे, मग तू ये. आता हे 16 पठ्ठी आपल्याच्यानं मरणार नाहीत. हे काम बीम हे सगळे मरणार नाही. आपण झाड आणायचं नाही, आपण मुळ्याच आणायच्या. माऊलीनं माविलेली वरीवरी पालवी खुडायची आणि मुळे उदक घालायची. ज्ञानोबा म्हणले वरवर शेंडेरे आणायची आणि खाली पाणी घालायचं नाही. आपण त्या म्हातारीलाच मारू म्हणजे काम वेगळं सोपं होईल. आता म्हातारी मारायचं औषध आहे भजन. भजन केलं का आणि लगेच म्हातारी मारू. घोळ घोळा वाजती जन जनानादर जन जनानादर उदो दादा महादेव उदो दादा महादेव कैसा वासुदेव बोलतो बोल कैसा वासुदेव बोलतो
असं मोकळा झाला. एका गपक्यात म्हातारी मेली. कारण भजन केलं का म्हातारी आता साखरी लागली. म्हातारी मेल्यामुळे आपल्याला मुलगा झाला बोध. आणि तो मुलगा मला माझे गुरु निवृत्तीनाथ यांच्या कृपेने झाला. म्हणून आजच्या अभंगाला शेवट आहे बाप रखमा देवरो. कारण मी माझ्या गुरुला अगरबत्त्याला बसलो नाही. मी माझ्या गुरुच्या फोटोला फुफुशीत बसलो नाही. मी माझ्या गुरुला डायरेक्ट हृदयातच ठेवलं. माझं हृदय सद्गुरू जेणे तारणं. आणि मी चौरंगावर माझा गुरु ठेवला. पण चौरंग कोणता केला 15व्या अध्यायातली पहिली ओवी. आता चौफाळून हृदय आपले वरी लेवबी पावले श्री गुरूंशी. मी माझ्या गुरुला हृदयात ठेवलं आणि मला बोध नावाचा पुत्र झाला. आणि मला लग्न न करता 4 मुलं झाली. कोणती ऐका. ज्ञानराज माझी, साधकाचा ज्ञानाबाई माझी, वेदशास्त्र. पहिला मुलगा वेद, दुसरा मुलगा योग, तिसरा मुलगा साधक, चौथा मुलगा अनाथ. पहिल्यासाठी अमृतानुभव, दुसऱ्यासाठी चांगदेव 65, तिसऱ्यासाठी ज्ञानेश्वरी आणि तुमच्या माझ्या सगळ्यांसाठी हरिपाठ. अशी 4 मुलं मला झाली. आणि माया नावाची म्हातारी मेली. तेव्हा मी माऊली नाही झालो, विश्व माऊली झालो. पण मी काय केलं. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन सिद्धी नेले. येथे माझे उरले पाईक पण आता विश्वात्मके देवे. आणि पसायदान पाठ करणारी मंडळी ध्यानात ठेवा. सरले पाठ आहे लोकांच्या पसायदान. मला पसायदानाचा पहिला शब्द सांगा काय. आता आता हा शब्द कोणत्या काळी. वर्तमान काळी. पसायदान कधीच आहे 750 वर्षाचं. त्याला आत्ता शब्द आला. याचा अर्थ काय हो. आत्ताचा काळ वर्तमान काळ आहे. मग आपण पसायदान पाठ करतो म्हणजे आयत्या पिठावर का वडितो का बनवायचंय. आयत्या पिठावर रे काय. पण ज्ञानोबा म्हणले मी तसं नाही केलं. मी माझं देहपणच तुम्हाला देऊन टाकलं होतं. किंबहुना तुमचे केले तेव्हा आता विश्वात्मके देव. आणि आपली माणसं छाताड धरून मी केलं. तो काय केलं. काय केलं काय तो. काय म्हणते आपण हे नाही हो नाही. 3 वाक्य घरी जाताना घेऊन जा. काही झालं तरी तुम्ही मी मरणार नाही. वळवळ करू नका. हे सगळं क्षणिक आहे. क्षणिक क्षणिक आहे क्षणिक. आणि क्षणिकाला शब्द आहे ज्ञानेश्वरीत अज्ञान. आणि तुम्ही मी सगळे कशात आहेत अज्ञानात आहे. आणि अज्ञान जर आलं ना आणि मारामारी करणं. आता एखाद्याला म्हणलं तुला कीर्तन संपल्यावर 3 लाख देतो इंद्रिकर बोकस मग शिंदो. बॉक्सायला काय मागे. पण ते 3 लाख खर्चायचे कवा. माणसाकडे विचार नाही राहिले. 2 भावांची मारामारी बांधावरून झाली. पोलीस स्टेशनला केस गेली. दोघांनी तक्रार दिली. पोलिसांना दोघांचे 50-50 हजार घेतले. आणि पोलीस फक्त म्हणला परत असं करू नका 1 लाखाला. काय अज्ञानी लोक आहे महाराज. काय अज्ञानी माणसं फक्त तुम्हाला कपडे घालून दिसतात महाराज. नाही तर माणसं संपलेले. अरे शमीन बिमीन ती इथंच राहणार आहे ना. इथंच राहणार आहे ना. काय संघ न्यायचंय. आणि संघ 3च गोष्टी नेता येतात. एक आयुष्यात कमवलेलं ज्ञान, केलेलं सत्कर्म आणि साधू संतांचा आशीर्वाद. मागे हे गाडी मी कोणता श्रीमंत बांगल्यावर जाळलाय. काय नाही काय होत नाही. आशबाई म्हणते मी गेलो पप्प्याचं काय होईल. तू जाणं गरजेचं आहे. महिला मंडळ मला उत्तर द्या. एका स्त्रीला साधारणपणे किती साड्या असाव्यात. चाल 24 दर तासाला 1. नुसती मी सतत राहील. मग तुला कपाट भर साड्या ठेवायची काही गरज आहे घरात. तुझी गॅरंटी आहे का एवढ्या साड्या फाटी बोत राहशील तू. नाही मग तुला साड्या किती असावं एवढं तरी ज्ञान आहे का. नाही. आणि म्हणून मला मुलगा झाला बोध. आणि म्हणून आज अभंग घेतलेला आहे बाप रखमा देवरू. पार्ट 1 इज कम्प्लीट. पार्ट 2 इज स्टार्ट. आज गायकवाद गुंजन मंडपवाले माईक सिटीवाले सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये कैलासवासी बाबासाहेब बाळकृष्ण पवार यांच्या प्रथम पुरस्काराच्या योगानं गायकवाड पवार परिवाराला पहिला धन्यवाद द्यावं की एवढी मोठं लोक एवढा मोठा समाज जमला. पुण्यस्मरणाला सुरुवात. आता पुण्यस्मरणाच्या बाबतीत महाराज मंडळी कीर्तनकार प्रवचनकार दहाव्याची प्रवचनं करणारी नीट ऐका. आता पुण्यतिथी क्लिअर सांगतो. त्याच्या अगोदर भाषण करणाऱ्याला एक सल्ला देतो. तो महत्वाचा आहे. तुम्ही 10व्याला भाषण जरूर करा. पण आता आपल्याकडे एक भावलाटपणा आलाय. माणूस जाळून आलं कधी एवढा पुढे भाषण. ते चुकीचं आहे. म्हातारं रात्री 9ला मिळालंय. हा खरात घरची उपाशी आहे. त्याची पोरगी मुंबईवरून आली. त्याचा पोऱ्या पुण्यावरून आलाय. मौत 11ला झाली. आणि तुम्ही धडाधड देवळा पुढे भाषण आणता. हा तुम्ही माणूस मरायच्या आदल्या दिवशी भाषण करा. तेव्हा उद्या हे जाणार आहेत
त्यांचा माझा त्यांनी मला ते मेसेज टाकलाय, मला मनसोक्त बोलून घेऊ द्या. मग एवढा काय एवढायचं ते. पण माणूस जाळून आल्यावरचं भाषण योग्य नाही. तुमचं काय मत आहे? एकदम चुकीचं आहे. हा, त्याच्याऐवजी त्या कुटुंबाला 2-4 पोते बाजरीची मदत दे. तुला लईच दुःख झालं ना. बरं, भाषण इतकं भामटंय. गावावर शोक कळा पसरली, गाव जीवन आलाय, कोणाला दुःख झालं. आणि त्यांच्या जाण्याने फार मोठी पोकळी तयार झाली. ती कधी भरून निघत ना. तू गेला कधी भरूनच निघत. हे बंद करून लागायला मला. काही गोष्टी कटाक्षानं टाळल्या पाहिजेत. काय मत आहे तुमचं? हा, 10व्याला 2-3 जणांनी भाषण केलं तर ठीक आहे. शक्यतो 2-3 ठिकाणी भाषण करूच नाही. 10व्यात, लग्नात सुद्धा भाषण करू नये. लय वाईट बोलत लोक खाली बसलेले. एक तर लोक जेवेल राहत्या कचाकच गोडा लावतो लोक. बरं, लोकांना माहिती लग्न लफड्याचं आणि त्याचा सगळा चव जाऊन स्वतः उरेल. ते लोक उगाच मर्यादा पाळी त्या, नाही तर लग्नातलंही गोडा लावतो लोक. लग्नातलं भाषण म्हणजे हातानं चव घालून गेले. एक तर लोकांना लग्नातल्या भाषणाशी काय गेलं, लफडत होतं ते त्यांना माहितच होतं. त्यांनी किती वेळा पाहिलं होतं. आणि पोरीच्या बापाला भीती वाटतं, बाबा माझ्या पोरीच्या लग्नाला एवढे लोक आले, ती येणारच होती. ते एक भाषण टाळलं पाहिजे. 15 ऑगस्ट 26 जानेवारीचं 1 ते 4 भाषण टाळलं पाहिजे. त्या पोरांना इंग्रज शिकाय गेलं नाही. ते गोळ्यान घ्यायसाठी आले. ते इंग्रज जाऊ दे, तुझ्या वाट्यावर घुसवले, त्यांना काय घ्या. पोराला काय करायचं. आणि आपले लोक त्यांनाच म्हणतात, इंग्रजांनी देश धुतला. पोरं म्हणले धुतला, पण तुझ्या इतकं नाही धुतला त्यांनी. हे बंद केलं पाहिजे. काही गोष्टीचा इंद्रिकरचा तुम्हाला राग येतो, पण मी मेल्यावर तुम्हाला आपली आठवण येईल काय म्हणत होता आम्हाला. हे बंद केलं पाहिजे. काय मत आहे तुमचं? लग्नातलं भाषण टाळलं पाहिजे. मौतीचे भाषण. आणि माणूस मेल्यावर काय जरा नीट ऐका. आता महाराज मंडळी नीट ऐका. 10वेचे प्रवचन करणारे उगाच नदीवर लोक लाईट लागून बसू नका. सोमवारी मरणं पवित्र नाही. सोमवारी मरणं पवित्र नाही. एकादशीला मरणं पवित्र नाही. माळकरी सुद्धा नीट मरतात असा नियम नाही. असं काही डोकं वापरीत नका जाऊ. आता मी माळकरी आहे, पोपटावानी बोलतो. मरायच्या नाही मला अंड्याची पोळी मागू शकतो, त्याचं काय सांगतात ते. अशा काही टापा नाही आणायच्या. काही लोक म्हणले त्यानं काशी केली. काशीचा नियम असा आहे, काशीला गेल्यावर परत जिवंत गावात यायचं नसतं. काशीतच मरायचं असते. ते तिथून गावात येते. मी 10व्याचं खात नाही, तुझ्यामुळं कावळा येत नाही, जेव. तुम्ही म्हणाल महाराजाला पुरावा. 12 अध्याय पुरावे आपल्याकडे सकाळपर्यंत घ्यायचे. 12 अध्याय मोक्ष देऊन उदार होई कीर काशी, शरीर तये गावी भेस किजे. मग आता मरायची अटी आहे का? तुम्हाला मरून बेरून दाखवतो, स्वर्गात नेऊन घालतो पटकन. 1. माणसाचा मृत्यू दिवसा झालेला असावा. 2. मरायला शुक्ल पक्ष असावं. 3. मरायला उत्तरायण असावं. आता दक्षिणायन आहे. अजून 1.5 महिना कोणी घाई करायची नाही. ज्याला जायचं त्यानं 20-12 नंतर खपाखप जा, काय होत नाही. पण ऐका, माणसाचा मृत्यू दिवसा झालेला असावा, शुक्ल पक्ष असावं, उत्तर आयन असावं. आणि पाया पडून सांगतो, माणसाचा मरताना जठराग्नी प्रदीप्त असावा. म्हणजे माणूस खाता खाता मरावा. आणि 5वी अट इतकी महत्वाची आहे, माणसाची इंद्रिय टवटवीत असावीत. याला धोका देऊ नका. मी एकानं विचारलं, महाराज हे वाचायचं कुठं? अध्याय नंबर 8 श्लोक नंबर 24 त्याच्यावरच्या वाव्या. घरी गेल्यावर उचकायच्या लगेच. मग एकानं कीर्तनातच उभं राहून विचारलं, महाराज माणसं तरुणपणातच का जातात? तर फाशी घेणं, औषध घेणं, विहिरीत पडणं, अपघात होणं हे दैवाधीन मृत्यू नाही, हे कर्माधीन मृत्यू आहे. आपल्याला माहिती आहे ना, आपण चोरून लाईट गेले, मग खोक्यात बोट घालायची काय गरज? आपल्याला माहिती आहे ना आपण फेल आहे, मग झक मारायची, गाडी साईडला लावून झोपायचं ना. आपल्याला माहिती आहे ना आपल्याला ढुकला यायला लागला, आपण गाडी साईडला लावून झोपून घ्या. अपघात होण्याचं कारण नाही. आणि हे जे मरण हे देवाचं नाही. ट्रक खाली उभ्या, ट्रक खाली गेला तो. मग एकानं कीर्तनाला जे महाराज तरुणपणात का जातात, त्याचं उत्तर अध्याय नंबर 18 ओळी नंबर 100. देहाच्या गावा आलिया जन्म मृत्यूच्या सोहळ्या ना म्हणू नये धनंजया जया परी. तुमच्या कपाळावर जेवढं सटवीन औषध, कोरोनाने पहा मारा तुम्ही, कोरोनाने एवढा धोका दिला, पण ज्या लोकांची गावाला गरज होती ती लोक नेले हो. बिजने पार नेले हो. आणि ज्यांना अख्खं गाव कटाळलं होतं
हा येतो म्हातारे दवाखान्यात नेल्या गाव अख्खं गाव म्हणायचं ते परत येणार नाही. आलंच बा. तिसऱ्याच दिवशी गावात राम राम कस काय ठणठणीत. आता माळबीड काढली अंडे बिंडे हंतोय. ओके काय बा देवाने कला केली. चांगली चांगली माणसं सप्त्याचा कारभार करणारी जत्राचा कारभार करणारी नेली हो. आणि ज्यांनी गावांचा बोंग्या केला ते ठुलो. आमची टोळी फार कमी केली भजण्याची. लई मग भजने मेली. कोणतरी झक मारली. अंडे खाल्यावर कोरोना होत नाही. लोकांनी वांगे दिले सोडून हा ना अंडे कचाकच माळात वाढल्या. बरं ती माळ तोडीत नव्हतं. त्याची बायको खोडीशी काढा काढा तुम्ही गेले आम्हाला कोणी बाई काढा काढा. कोणीतरी झक मारली. काढा प्यायल्यावर कोरोना होत नाही. लोकांनी दूध दिलं सोडून हान काढा तांब्यानं काढा. बरं तो काढा इतका मंगट होता. इकडं प्याला इकडं आग इकडं प्याला इकडं आग इकडं प्याला. कोरोना गेला बाजूला मुळ्यातच उठलं. काय सांगायचं. काही नवीन आणतात लोक आणि तसं कर. आता आपल्याकडे लग्नात ऍटमाल नाही नवीन. कोणी बावळटपणा पहिला नव्हता. व्यायी भेट तो कार्यक्रम पहिला लग्नात होता नाही. ते आता कोणतरी झक मारली व्यायी भेट. आता ते व्याही एकमेकाचे कट्टर दुश्मन लपड्याचं लगीन. याचा चांगला पीस त्या पोऱ्यानं पळवला. तो पोरीचा बाप लय बिघडेल होता. तो म्हणला पोऱ्या सोडून पण त्याचा बापच पिरगाडीन. त्यानं लग्नाच्याच दिवशी 2-4 क्वार्टर आणल्या. आणि ते माईकवर एक जण आला. आता व्याही भेटतील. व्याही तापेलच होता. पोरीच्या बापचं मोकार 7-8 क्वार्टर आणले त्यानं ताई. आणि पोरीच्या बापाची बायपास व्हायला होती. 16 ब्लॉकेज होती त्याला. ती हळूहळू आलो वर. वहीन कमी जास्त येईल मॅ आणि ते याई. आता यायला कशी भेटावात. याई जवळ येऊन फोटो काढाय पुरतं भेटावा. आता हा तापेल होता घडी. ती पोऱ्याच्या बापाची बायपास होईल. यानं असा याही आवळला जसं घासाचं वज आवली त्या. अहो याची ब्लॉकेज मिठीच सुटानं. याही मिळालं ना पाहत का मॅ काय नवीन आणतंय गोल. आता ते गोल गुलाबजामू होते. कोणी झक मारली गुलाबजामूच लांबकोळा करून दिला. काय तुमच्या बापाचं गेलं होतं. चांगला गोल होता टपाटप म्हातारे खात होते. दिला लांबकोळा करून. सगळी बुंदीन गुलाबजामू सेपरेट होते. कोणी झक मारली राजा राणी. राजा इतका राम राणी एवढी एवढी. काय करतोय आपण. आता एक लग्नात फाशीलपणा आलाय. मंगलाष्टकाच्या टायमाला नवरा नवरी मधून येणार. ते गेट बीट केलंय. त्याच्यावरची छत्री बित्री धरायची. तो बंगरी नवर देव भाड्याच्या गाडीत आला. नवरी मागत 2-4 यारपाट पुरी मोकार मेकअप आणि त्याच्या पुढे तो बँडवाला. एकदम शांतता. जसं प्रेम पेटवायचं. आता जमलं का नाही. आणि तो मै चालू कसं माहिती का. आणि त्याच्या पुढे फुलं टाके. तर बाटलीची बुच्च टाका एवढे ते मारण्याचं क्वाटरी वेतन त्याला काय नाही. हा दिवसा झालेला असावा. शुक्ल पक्ष असावा. इथं आपण आणि माझे गुरु निवृत्तीनाथ यांनी दिलं काय. आधी संसार झाला
अजून काहींचं म्हणणं आहे माणूस रोगाने का जातो तर जिथं भोग आहे तिथं रोग आहे. आता हे पवार परिवार सगळ्या क्षेत्रातलं चांगला परिवार आहे. एवढा मोठा पुण्यस्मरण त्यांनी केलंय. आपण आता काही पथ्य पाळले पाहिजेत. एक, माणूस मेल्यानंतर त्याच्यावर चिल्लर उधळायचं बंद केलं पाहिजे, कारण ती चिल्लर खाली पडते, लोक त्याच्यावर पाय देतात, ते चुकीचं आहे. दोन, प्रेतावर फुलं लाह्या सुद्धा उधळल्या नाही पाहिजे. नाही, खुशाल फुलाच्या पाकळ्या उधळाव्या. आणि माणूस मेल्यानंतर त्याची राख नदीत टाकू नये. नद्यांच्या बाबतीत थोडी राजकारणी मंडळी ऐका, नद्यांच्या बाबतीत थोडी दखल घ्या. सध्या नदींमध्ये अवस्था अतिशय वाईट आहे. बापाच्या दहाव्याला जावा, लुगड्याचे फडके पायात गोत्या बांगड्या. यांची म्हातारी मेली का लुगडी नदीत, गोधड्या नदीत, गाद्या नदीत, उश्या नदीत. अगं बाई, गादी नाही टाकू, म्हातारीच्या गळ्यातलं सोनं टाकावं. टाकी का पावत्या टाकी का बँकेत? नाही, मग गोधड्या टाकायला आज नाही वाटत. हे बंद झालं पाहिजे महाराज. तुम्ही त्या चांगल्या गोधड्या असतील तर धुवून वापरा, खराब असली तर पिटून द्या, पण नदी स्वच्छ ठुली नाही तर रोगराई कधीच कमी होणार नाही. आज नदीत आंघोळीला उतरवा, अंगाला पुळे येतात, इतकं पाणी घाण आहे. नद्यांना जर जपलं नाही आणि माणसं तर मेलेल्या माणसाची राख नदीत नेऊन टाकली. कोणी सांगितलं तुम्हाला नदीत टाकले त्याला मोक्ष मिळतो? मेलेल्या माणसाची राख शेतात टाकून द्या. मी तर ह्या विचाराचा माणूस आहे. वस्तीवरच्या माणसाने प्रेत नदीला सुद्धा आणू नये, शेतात पेटावं, नाहीतरी आपला बाप आयुष्यभर काळ्या यायची सेवा करीत होता. आपल्याला नाव ठेवणारे काही लई शहाणे आहेत, आपल्याला माहिती. एखादा म्हणला, वा खुशाल तुम्ही म्हातारा नदीवर जाळला, वावरात जाळला, मी माझ्या घरावर जाळी. तुझ्या बापासारखा हल्ला तर नाही ना म्या. तो बाबतीने याला हल्ला, मायम्याने त्याला हल्लं तरी नाही. लोकांचं ऐकायचं नाही महाराज. जी गोष्ट निसर्गाच्या दृष्टीने आपल्याला योग्य वाटते ती केलीच पाहिजे. आपल्याला निसर्ग वाचवायचा आहे, आपल्याला धर्म वाचवायचा आहे, आपल्याला संप्रदाय वाचवायचा आहे. मेलेल्या माणसाची राख खुशाल नदीत टाकावी, न घरी टाकावी, शेतात खड्डा घ्यावा, त्या खड्ड्यात टाकावी आणि आई वडिलांची आठवण म्हणून झाड लावावं. हे बंद केलं पाहिजे. शिलर उधळायचं बंद केलं पाहिजे. आणि प्रेताभोवती प्रेताला आपण महिला म्हणतो, तुमची सासू मेली, तिला 5-50 लुगडे आले, तुम्ही लुगडे देऊ नका म्हातारी संग, एकच लुगडं द्या आणि बाकीचे लुगडे प्लास्टिकच्या पिशवीत भरा आणि गरीबाच्या बाईला दान करून टाका. एक गरीबाच्या बाईला जर 2 लुगडे दिले तर तिथं वर्ष जाईल. लुगडे जाळल्यानं काय तुम्हाला सासूचं प्रेम, सासू कशाने मेली या त्या जगाला माहिती. तू सासू मेल्यावर काय बांगड्या काय फोडी देईन, थोबाड काय झोडी देईन, लुगडं काय फाडी देईन, नाटकं काय करतील, रडती काय हे काय, आणि दनादन पिटला आणि ती कोणी काम असं नाही. आई भाऊबंद तर इतके नालायक आहे तुमचे माझे. माणूस मेला का पहिल्या दिवशी भाकर घेऊन येतात आणि 10 दिवस आपलंच खातात. म्हणजे नसतं म्हातारं मिळालं तर परवडलास. 1.5 पोतं बाजरी गेली नालायकांना का आलं घालायचं. आणि त्याने आपलं थोबाड वाशी जेवायच्या टायमाला आपल्या घरी यायचं संध्याकाळी. आवरलं रे, वाडा 2-2 घास वाडा, आम्ही खाऊ ना. थोडं भात टाका, तू तर उद्या बोंबील भाजायला सांगतील. हे लोकांचं काही खरं नाही महाराज. ज्या दिवशी आपली ताकद रिकामी झाली त्या दिवशी जनता संपली. आपले गुडघे गेले, दिंड्या संपल्या, आपले डोळे गेले, टीव्ही संपली. लोक म्हणतात वा आम्हाला लोक मानित्या बिनित्या. काही लोकांना तुमचं घेणं नाही, काही घेणं नाही. हा सगळा भ्रमाचा भोपळा आहे. हा सगळी लोक कसे ते भ्रमाते. भ्रम बेम काढून टाका, हीच खरी पवार पाटलांना भावपूर्ण श्रद्धांजली ठरेल. नाही हे जर केलं नाही ना, इथून पुढे राजकारणी लोक आहे का गावांमधल्या शाळेमध्ये सुद्धा, आता यांच्या शाळा चांगल्या आहेत पवार साहेबांना, यांनी केलं पाहिजे. शाळेतल्या नोटीस बोर्डवर रोज हरिपाठातला एक अभंग लिहिला गेला पाहिजे आणि विद्यार्थ्यांना हरिपाठ वहीत लिहून घेतला पाहिजे. आणि सगळ्या राजकर्त्यांनी शेतकऱ्यांनी एकदा अधिवेशनात असं केलं पाहिजे, संत साहित्य अभ्यासक्रमात आलं पाहिजे. याच्यासाठी आग्रही राहिलं पाहिजे. प्रत्येक वर्गाला एक संत तरी शिकवला गेला पाहिजे. 5वीला एक संत, 6वीला एक संत, 12वी पर्यंत एक संत अभ्यासक्रमात ठेवला पाहिजे. नाही तर ह्या पण मेल्यावर ही मंडळी संपणार. काय मत आहे तुमचं? हे केलं पाहिजे आता, आणि ती काळाची गरज आहे. एक व्यक्ती एक झाड. आणि सगळ्या राजकर्त्यांनी इथून पुढे गावं सौर ऊर्जेवर आणली पाहिजे. विजेचा प्रश्न तुम्हाला भयानक होणार आहे. सौर ऊर्जा आणि गावातली माणसं एकमेकाचे राजकारण संपून गळ्यात हात घालून जगली पाहिजे, गॅरंटी नाही आहे. हे शिकलं पाहिजे. आता हे भांडण करण्यात आणि मारामाऱ्या करण्यात मजाच नाही. काय मत आहे तुमचं? राहायचं तरी किती दिवस आहे? उद्याचं कीर्तन होईल याची काय गॅरंटी?
काय गॅरंटी त्याची? काही माणसं पोहे खाता खाता गेले चमच्या तोंडात, तसाच कोण खात नाही? का जगायचं आणि वाईट का जगायचं? काय सांगा येणार आहे? काय मारामारी करण्यात मजा आहे? आज कष्ट जर केले नाही तर लगेच चारही बाजूला शेतकरी संपलाय महाराज. आणि शेतकऱ्याची आज अशी परिस्थिती झाली, जरी पाऊस उघडला, आता उघडू द्या, पूर्ण शेतीतलं क्षार निघून गेले, जमिनीत फॉस्फरस नाही, जमिनीत कार्बन, वास मारायला लागली वावर. याचा अर्थ ती जमीन पूर्ण झाली. सगळ्या शेतकऱ्यांना माझ्या सगट शेती नवी उभी करावी लागेल. शेती सगळ्या धर्म टिकवा. आणि आज काय बुडाला? धर्म. धर्म बुडाल्यावर जग सुधारलंच कसं? आणि तुम्ही काय बुडवलाय? चांगला वाजवतो पण गण लावित नाही, चांगला गातो पण माळ घालीत नाही, मग आग लावितो का त्या परमार्थाला? काही माणसं म्हणले तो फार सुंदर गातो पण क्वार्टर आणतो, आग लावतो या भजनाला. काय आग लावतो त्याला? जयाची ऐक धड नाही तयाचे परत्र पुष्य काय? त्याचा काय उपयोग? एक वेळेस माणूस हलकट असला तरी चालेल, पण चांगला असून हलकट वागणारा नसावा. ओरिजिनल हलकट असलं तर चालेल. त्याला 13व्या अध्यायातली ओवी आहे, नवलंकाराची गोठी, विशेष न लगे अज्ञानाच्या पाठी, आणि सज्ञानाच्या झोंबे कंठी नाना संकटे नाचे. ऐका नीट, मग सुखी का नाही? मग त्यावेळेस पहिलं क्षेत्र आहे धर्मक्षेत्र आहे. आणि आयुष्यात ध्यानात ठेवा, चांगली माणसं सुद्धा चुकीच्या माणसांच्या नादी लागून बर्बाद झाली. कर्णासारखा ऐश्वर्य संपन्न माणूस पण मूर्खांच्या संगतीत राहिला, बर्बाद झाला महाराज. ध्यानात ठेवा, कर्ण जर कधी कृष्णाच्या बाजूने राहिला असता महाराज, अजर अमर झाला असता. पण कुणाच्या संगतीत बसावं हे मोठ्यांना कळलं नाही, बर्बाद झाला. असे मेले 100, असे मेले. टपरीला नाव नाही राहिलं. टपरीला वाचलं का तुम्ही महाराष्ट्रात कुठं दुर्योधन पान स्टॉल? वाचलं का कुठं तुम्ही दुशासन का ढाबा? बाबा का ढाबा आहे पण दुशासन का नाही? वाचलं का तुम्ही दुशीला बार? माझं वाक्य मरेपर्यंत ध्यानात ठेवा, विद्वान माणसं सुद्धा मूर्खाच्या संगतीने बर्बाद होतात. झालीत का नाही? आणि महाराज इतका हुशार करणं होता. तुम्ही विद्वान ऐकणारे पटकन सांगतो, इतका हुशार करणं होता महाराज. पाण्यामधून बाण वर मारायचा, पाण्यात पाहिलेल्या माशाचा डोळा वर उडवायचा, या विचारात होता तो. द्रुपद राजानं स्वयंवर मांडलं होती, द्रौपदी आशाला द्यायची का जो पाण्यात चित्र पाहून वर मासा उडवेल. महाराज कर्णानं डिरिंगच केली. वा वा, हुशारच होता तो. अहो द्रौपदी मुळात कर्णाला मिळालीच होती. तुम्ही मला झालं कसं? झालं कसं नाही, त्यानं धनुष्याला बाण लावलाच होता, पण घोटाळा असा झाला तिथं कृष्ण हजर होता. आणि ही मोठी माणसं दुसऱ्याला उतरून देत नाही. तुम्ही बा एकदा चेअरमन झाले माणसं परत होऊन देतील नाही. नको तू तीनदा नको, एकदाच बरं आहे. लोकांना माणसं पुढे गेले चालत नाही. कृष्णानं काय केलंय महाराज नीट ऐका. आता कर्ण मास्याचा डोळा उडवणार आणि द्रौपदी कर्णाला मिळणार. अहो इतका हुशार कृष्ण होता. आता मोठाच माणूस तो. त्यानं द्रौपदीकडे पाहिलं आणि द्रौपदीनं कृष्णाकडे पाहिलं, काहीच केलं नाही महाराज, काहीच नाही. असं वर पाहिलं आणि खाली डाव्या पायाचा अंगठा हलवला. खुर्चीवर बसलो होतं ती, असा अंगठा हलवला. खुर्चीवरची माणसं डेंजर असते. हात हलव, अंगठा हलवला. अहो द्रौपदीनं वळ खायचं ते वळ खाल्लं आणि उठली ना द्रौपदी. आणि काय म्हणली माहिती का? मला स्वयंवरच मान्य नाही म्हणून या गाड्याला मिळाली ती. काय मोठे लोक लई चित्र होती महाराज. आता ऐका नीट, नाही तर द्रौपदी कर्णाला मिळालीच होती, फक्त कर्ण बर्बाद कशामुळे झाला? कशाला बर्बाद झाला सांगते ना. ऐका पुढचं उदाहरण. पिंजरा चित्रपटातला गुरुजी अजिबात वाईट नव्हता. परत वाक्य नीट ऐका. पिंजरा चित्रपटातला गुरुजी अजिबात वाईट नव्हता. त्याचा हेतू चांगलाच होता. आणि तो ज्या बाईच्या नादी लागला ना, त्याचा हेतू मुळात चांगला होता. फक्त पिंजरा चित्रपटातल्या गुरुजीला इंद्रिय ताब्यात धरता आली नाही म्हणून कुत्र्यासारखा मिळाला, नाही तर विद्वानच होता. बरोबर आहे. पुढे जाऊन सांगा. एकच पेला नाटकातला सुधाकर अजिबात वाईट नव्हता, संगतीनं वाईट झाला. पुढे जाऊन सांगा. वाल्या कोळी अजिबात वाईट नव्हता, डाकूच्या संगतीनं वाईट झाला. आणि रावणासारखा हुशार नव्हता, पण अहंकारानं लंका जळाली द्वारका बुडाली.
मरेपर्यंत ध्यानात ठेवायचं. अहंकारानं लंका जळाली आणि द्वारका बुडाली. मग तुमचं माझं वाटोळं फक्त मित्रांनी केलं. आता कीर्तन संपल्यावर घरी जाताना प्रत्येकानं आपले दोस्त तपासायचे आणि त्याला सांगितलं भाऊ बस शेवटची गाठ आपली, परत गाठ घ्यायची नाही. नाही नाही नाही, तू माझ्या गाडीवर येऊ नको, येऊच नको. तुम्हाला माणुसकी गेली उडत, तू गाठच घेऊ नको. आणि जर तुम्हाला चांगलं जगायचं असेल तर कधी एक वाक्य लिहून ठेवा, नालायकांमध्ये बसून इज्जत आणि इस्टेट घालवण्यापेक्षा कधीतरी माळकऱ्यात बसून हरिपाठ पाठ करायला शिका. जरा चांगल्याच बसा. कायम डोळे लाल करणाऱ्यांमध्ये काय बसू. वाक्य नाही का, मैत्री करायची तर बुद्धिमानाशी करा आणि दुश्मनी करायची तर विद्वानाशी करा. हलकटाचं काय नाही लागत आहे. ज्याला बायको हाणती त्याची काय गाठ घेतो तू. जो बायकोनं हल्लाय 3 वेळा त्याची काय गाठ घेतो. अरे गाठच घ्यायची तर विद्वानाचीच घ्या ना. हलकटाची काय व्हायला लागला. तुझ्या मोठ्या गाडीत आहे, मोटरसायकलवाला लहान गाडीत आहे, तो हॉर्न वाजवला म्हणून त्याच्या कानपट्टीत ठेवून दिली. हॉर्न वाजवला जो मला त्रास झाला दिली का, लय पुरुषार्थ झाला का. नादी लागायचं तर चांगल्याच्या लागा ना. दुश्मनी करायची का, मोठ्याशी करा. मी काय म्हणतो पुढचं वाक्य आहे का, येड्याच्या काय नाही लागल्या. काहींच्या अंगाला कापड नाही, कापड कोटर आणत ती मागून खिचडी फाटेल. पुढच्या लावून तो फडवून टाकेन. मग ही कोण शिवीन. आणि त्याच्या नादी लागायचं का आला मरायला, त्याची चड्डी त्याला मिळालं आणि आपली माणसं म्हणतो मला त्यानं शा दिल्या होती याडच तू पुढे जाय. त्याच्या काय नाही लागत. एक ध्यानात ठेवा मारा, अरे मोठ्याच्या संगतीत राहिलं तरी किंमत वाढते आणि मोठ्याशी दुश्मनी केली तरी किंमत वाढते. काय सांगा, बंबाजी जर तुकोबरायच्या नादी लागला नसता त्याचं नावच ग्रंथात आलं नसतं. रामेश्वर भट जर तुकोबरायच्या विरोधात उठला नसता तर त्याचं नावच गाठ्यात आलं नसतं. पुढे जाऊन सांगा, विसोबा खेतरानं जर माऊलीला खापार ठेवलं नसतं तर त्याची किंमतच वाढली नसती. मोठ्याच्या संगतीत किंवा काही लोक नुसते मी साहेबा मागे हिंडतो, पागल आहे तू फक्त फोटोच येतोय अर्धा. तोय बी भावपूर्ण श्रद्धांजलीचा आला का सत्काराचा आला हे कळा. असा फोटो आला, शेजारची म्हणले काल भेटला गेला. मी गेला काय करतो त्याला महाराज. विसोबा क्षेत्राची किंमत वाढली का कमी झाली. वाढली. रामेश्वर भट्टाची किंमत वाढली, बंबाजीची किंमत वाढली. पुढे जाऊन सांगा, अहो स्तनात विष पाजून मारायला का जाणं होईन पण किंमत तर वाढली. काय दुबळ्याला मारायला गेली का पुतना काय अंगणवाडीच्या घोगऱ्या आणा गेली का शाळेत. पुतना काय कोणची डायरेक्ट कोणला मारायला निघाली. किरकोळ काम करायचीच नाही. BA व्हायलन मग MA व्हायलन नोकरी लागल. मी आला तू काही रिटायर झाले परमनंट नाही झाली. तू काय लेणं करतो. MA FIMA खातं कोण खातं. 6.5 लाख DED शिल्लक आहेत सध्या. 9.5 लाख MA BEd शिल्लक आहेत. पुढे जाऊन सांगा, बायको मिळणं म्हणजे लॉटरी लागण्यासारखं झालंय. लागली बुवा नाही तर बायको मिळत असेल. बायको मिळणं म्हणजे लॉटरी लागणं मला. 35-35चे नवरदेव आहेत आपल्याकडे. जोडीदारांचे ऑपरेशन झाले. हा गडी तसाच 42 पोरी पाहिल्या का पोऱ्यांना नाही पसंत केल्या. मग त्याला एक माझ्यासारखा भेटला, मला मिळेल ती करून टाक. त्यानं पोरगी पसंत केली पण त्या पोरीच्या आईनं नवरदेव पाहिला. ती म्हणली भिकाऱ्याला पोर देईन पण याला द्यायची नाही. त्यानं कानपट्टी ठेवून दिली. मध्ये का बोलली म्हणली बोलली नाही, मला मारून टाकलं तरी मी याला देणार नाही. का देणार नाही तर हा पाहिला मला पाहायला आलता. काय डोकं लागलं जी बाई कोण भिकू आलो काय हे काय. ही बायको बिको मिळणार नाही आता. झाकली 1.25 लाखाची. ज्यांचे झाले ते वाचले, जे राहिले ते आता असेच बजाव. कोण खात MA FIMA बावळाटपणा. MA FIMA आले माणसं म्हणते असं तसं नीट आहे का. विष पाजायला गेली पुतना कृष्णाला पहिलं गिराईक होतं. गाठ मोठ्याची हो. पुतण्याच्या स्तनाला तोंड लावलं कृष्णानं आणि डोळेच झाकून घेतले. का घेतले आहे का. कृष्णानं डोळे का झाकले तर पहिलं होतं विष. कृष्ण म्हणला तकलीफ होईल. हे शंकराला बोलावलं, तू कर तेवढा कार्यक्रम. कारण विष कोणी घ्यावा. शंकरानं विष प्याले. हा म्हणला दूध आपल्याला. दूध संपलं रक्त आलं.
कृष्ण म्हणाला रक्त नको बा आपल्याला. मग रक्त कोणी प्यायचं? ज्यांचे विचार आसुरी आहे, ज्यांचे विचार आसुरी आहे आणि ज्यांची प्रवृत्ती राक्षसी आहे त्याच लोकांनी मांसाहार करायचा असं शास्त्र आहे महाराज. कोणी करायचं नाही. नाही काय लोक बोलले हे नाही चालत, ती पोथिवाचीच आहे, काही बरळू नको. काय माणसं म्हणते बा असं काय करतं? उत्तर ऐका आणि कुठं चाललं होतं आपण परत ध्यानात ठेवा. कुरुक्षेत्रावर युद्ध सुरू झालं आणि अर्जुनाला मोह झाला. इथं आपण 10 मिनिटापूर्वी होतो. ती काय काळजी करायची नाही तुम्ही. हो आणि नीट वाक्य ऐका. त्यावेळेस धनुष्याला बाण लावला नाही, पण युद्ध सुरू होण्याच्या अगोदर पहिलं वाक्य धृतराष्ट्राच्या मुखातलं का? आणि म्हणून मी तुम्हाला सांगितलं होतं धर्मक्षेत्रे इथं आपण 10 मिनिटापूर्वी होतो. ती काय काळजी करायची नाही तुम्ही. मी रातभर कोणी जाऊ दे तुम्हाला जागेवर आणून घालणार. आता धर्म बुडाला म्हणून पहिला शब्द आहे धर्मक्षेत्री. आणि धर्मक्षेत्रातून किती अध्याय गीता सांगितली? 18. आणि घ्या लिहून 18चे 18 अध्याय एका मिनिटात. एकाच मिनिटात 18 अध्याय लिहून घ्या. अर्जुनाला सांगितलेली गीता किती अध्याय? 18 अध्याय. ऐका पटकन किती कोणते फास्ट मध्ये बरं का. फास्ट मध्ये ब्रह्म एक डोक्यातून जाईल तुमच्या. पहा ब्रह्म एक माया दोन ब्रह्म एक माया दोन गुण 3 वे 4 भूत 5 शास्त्रदा पुऱ्या 7 व 8 भक्त्या 9 इंद्रिय 10 रुद्र 11 राशी 12 धनतेर 13 विद्या 14 15 तिथी 16 शृंगार 17 तत्व 18 पुराण 14 जान शशाची कारण 18 पुराणे हरिशी गाती आणि 18 अध्यायातली 1800 नंबरची ओवी येणेवरी ज्ञानदेव सुखे. हा झाला संपला प्रश्न. काय कळलं तुमचं? तुम्ही पहा कळलंच कुठं काय? 2च ध्यानात राहिले नाही 18. ऐका परत 18चे 18 फास्ट. त्यालाही सावध बसावं लागत. ब्रह्म एक ब्रह्म एक माया 2 गुण 3 वेद 4 भूत 5 शास्त्र 6 पुऱ्या 7 वसु 8 भक्त्या 9 इंद्रिय 10 रुद्र 11 राशी 12 धनतेर 13 विद्या 14 15 तिथी 16 शृंगार 17 तत्व 18 पुराण 14 जान शाही शास्त्री 18 आणि शेवटचं 19 तू आणि 20 मी येणेवरी ज्ञानदेव सुखी. हा झाला. आणि तू आणि मी कळलं बरोबर भक्ती. पुन्हा मुद्द्यावर यायचे. पहिल्या सुरुवात झाली तेव्हाच्या. भक्ती म्हणजे काय? मी आणि तू जाणं आणि जे शिल्लक राहील तिचं नाव. मग दुश्मनी करायची तर बरेचशी करायची, मैत्री करायची. महाराज रोज उदाहरण सांगतो मी. दुश्मनाला सुद्धा चांगलं म्हणण्याची प्रवृत्ती असावा. दुश्मनाला सुद्धा. आणि दुश्मन आपला दुश्मन विचारानं असावा, तत्वानं असावा का असायचं म्हणून असावा? तत्वाने असावा, विचारानं दुश्मनी असावा. हा तो BA ला आहे, आपण BSc ला आहे. काय दुश्मनी व्हायचं काम आहे? त्याचा विषय आपल्याला नाही, आपला विषय त्याला नाही. आपलं तत्वज्ञानाशी भांडण असावं. आणि आपलं भांडण कसं आहे? पुढं का गेला म्हणून भांडण आहे. तुम्हाला मोठ्याचं उदाहरण सांगतो एका मिनिटात. बारीक ऐका उदाहरण. मोबाईलमध्ये घेऊन जा आणि रोज घरात ऐका. रोज ऐका एवढं उदाहरण. तुम्हाला मला आयुष्यामध्ये फक्त 3 माणसापासून धोका आहे. 1 मित्र, 2 भाऊबंद आणि 3 पाहुणे रावळे. आपल्याला प्यायला कोण शिकवली? मित्रानं. क्वार्टर तोंडाला लावली कोण? आपल्या मित्रानं. आपल्याला अधोगतीला न्यायचा प्लॅन रचला कोणी? मित्रांनी. आपल्याला त्रास दिला कोणी? भाऊबंधांनी. आणि आपण मूर्ख आहे याचा प्रचार केला कोणी? नातेवाईकांनी. ह्या 3 हलकटांच्या कधी नादी लागायचं नाही. आणि यांच्या जो नादी लागला त्याचं वाटूळ झालं. तुम्हाला मोठ्याचं उदाहरण सांगतो, नीट ऐका महाराज. एकदम मोठ्याचं उदाहरण एका मिनिटात. 4,30,000 माणसं होती रावणाच्या घरात. 4,30,000 रावणाच्या घरात माणसं होती. 4,30,000. त्याला कुपनाव साखर किती मिळत असेल? हो किती माणसं होती लिहून ठेवा. 80,000 बायका होत्या. 1,00,000 पोरं होते. 1,80,000 1,00,000 नातू 3,05,000 आणि 1,00,000 पंतू 4,30,000. गठ्ठा मतदान घरचं न फुटणार. ऐका आता. आणि एवढा मोठा रावण, त्याची लंका सोन्याची होती. आपल्याकडे काय 2च अंगठ्या तरी पंक्तीत वाट फिरते. भातवाड मटकी वाट भातवाड. त्याची लंका सोन्याची होती. शेंबड्या तुझ्याकडे काय 1 धोंड्याची 1 मांडव परतनीची काय? जमीन विकली, ट्रक घेतली, तिच्यावर लिहिलं आल्या घरी सुखी राहा. ती ट्रक दुसऱ्याला उधारी विकली. मग याला तिच्यावर लिहिलं हीच खरी दौलत.
आणि ती ट्रक बँकेनं ओढून नेली. मग यानं लिहिलं नादच खोळा घेतलीच का आला. आणि ट्रकवर सगळं गबाळ लिहिलं घरातलं बंटी वंटी संटी फंटी गुंटी. आणि त्याच्या खाली बारीक अक्षरात लिहिलं बँक ऑफ महाराष्ट्राच्या सौजन्याने. काय घेतली मारायला. 31 मार्चला कळण काय भानगडी. हो सोन्याची लंका होती नीट ऐका. आणि रावणाला एक मुलगा होता इंद्रजित. आणि ऐका नीट आता आणि मोबाईल मध्ये घेऊन जा. इंद्रजित मेला तरच रावण मरणार. 14 वेळा इंद्राला धरून आणलं होतं त्यानं. तो गडी कच्चा नव्हता. इंद्रजितानं रावणाच्या पोरानं क्वार्टर पिऊन नाही. इंद्रजित जीत त्याचं नावच काय आहे इंद्रजित. आपल्याकडे श्यामडं क्वार्टर पेत आहे 9वीच. असं एवढे क्वार्टर आणते क्वार्टर असं ताईट बात आहे बापा कधी. आणि बापाला म्हणते तुझं शिका मी तुझं शिका मी. मग तुझ्यात माझ्यात एवढा फरक कसा. त्याचा बाप म्हणला मी म्हणतोय भाऊ माझा आहे. मग काय करते ना. इंद्रजित होता 14 वेळा इंद्र धरून आणला होता. 14 वेळा. आणि इंद्र म्हणजे देवांचा राजा धरून आणला. ऐका नीट आता. इंद्रजित जर मेला तरच रावण मारणार. म्हणजे रावण सगळ्यात जास्त उड्या कोणाच्या जीवा हानीत होता. आणि रावणाला इंद्रजिताला कसं मारायचं हे त्याच्या फक्त चुलत्यालाच माहित होतं. आणि त्याचा चुलता होता बिभीषण. मरेपर्यंत घेऊन घ्या मोबाईल मध्ये. तो गडी जाऊन रामाला मिळाला. आणि लक्ष्मणाला त्यांनी सांगितलं तुम्ही रावण मारू शकत नाही. फक्त इंद्रजित मिळाला का मग रावण मिळाला. चुलत्याचा सल्ला पुतण्या कसा मारावा याची मीटिंग. ऐका नीट. ही पिऊन मीटिंग नव्हती. शुद्धी हो. असे चकना चुकना खाऊन नव्हती मीटिंग ती. चिअर बिअर करून गलासाला गाळस लावायचा आणि डाळी खाली टारफल बाहेर अशी नव्हती ती मीटिंग. विद्वानाची होती. त्यांनी सांगितलं फक्त इंद्रजित असा मरेल. नीट ऐका. जो 14 वर्ष अन्न खाल्लं नाही आणि ज्यानं 14 वर्ष पत्नीचं सुख घेतलं नाही त्याच्यात असते इंद्रजित मरणार आहे. आणि असे तुम्ही दोघंच आहे राम आणि लक्ष्मण. फक्त त्या एक काम करा. इंद्रजिताला जर मारायचं असेल तर महाराज फक्त इंद्रजिताचं एक वैशिष्ट्य आहे. त्याच्या धनुष्याला बाण लागता कामा नये. इंद्रजितानं कधी धनुष्याला बाण लावला तर त्याला पराजय होत नाही. हा इतिहास आहे. रामाचा सुद्धा कार्यक्रम होईल. फक्त सावध राहा. मीटिंग संपली. इंद्रजिताने पाठीमाग हात घातला भात्यात. काय बोलायचंय मला. इंद्रजिताने पाठीमाग हात घातला भात्यात आणि बाण काढायला गेला. महाराज बाण काढायला गेला तर समोरून बाण इतका जोरात आला महाराज. नीट आहे का. इंद्रजिताचा हात उडाला. उडाला हात उडाला. इतका जोरात उडाला हात. आणि तेवढा भात्यातून बाण जर हातात येतो रामाचा सुद्धा कार्यक्रम होतो भाऊ. पण नाही चालत महाराज. ललाटीचे ते नाही चालत. हात उडाला. महिला मंडळ बारीक आहे का. आणि तारकन अंगणात येऊन पडला. नवऱ्याचा हात. रावणाची सून तिकडे लागले. रावणाची सून सुलोचना इंद्रजिताची बायको बाहेर आली. सून पतिव्रता होती त्याची. रावण एकाला शिदरीत होता. बागल नव्हता तो. आली बाहेर आणि तिनं हात पाहिला तुटलेला. तिचं वाक्य ऐका नीट. ज्याने इंद्राला हादरवलं त्याचा हात तोडण्याची डेअरिंग केली कोणी. एवढा विश्वास होता नवऱ्यावर. कोणी तोडला असेल हात. माहेरचेच होते तिच्या. ती तोंडू कुठं लांबची नव्हती. टोळ्या सगळ्या वाड्यातल्याच. महाराज तिने सांगितलं हात तोडायची डेअरिंग केली कोणी. तुटलेला हात हल्ला तुटलेला हात. इंद्रजिताचा वट्यावर तुटलेला हात हल्ला तर तो हात काय म्हणतो हे तिला कळत होतं. याला पतिव्रता म्हणतात. नवरा कामावरून आल्यावर बायको म्हणते चहा ठेव का. मग का दारू पाहिजे तिला आल्या. नवरा उभा आहे दडदडीत आणि बाई म्हणती काय लागत आहे. काय माणसं आहे महाराज. आपली बायको आपल्याला विचारी ती चहा जेवण झाले पाणी देऊ का. किती हलकट निवड आहे आपली. पहा ना तुमची बिन माझी. काय करा महाराज. एवढी उशी एवढी हुशार
एवढी हुशार बायको होती महाराज. तिनं तुटलेला हात पाहिला आणि त्या हाताला तिनं कागद आणि पेन दिला आणि त्या तुटलेल्या हाताने लिहिलं, तुझ्या माहेरच्यानी माझा घात केला. आणि केलाच होता. ती काही कच्ची नव्हती. तिनं हात घेतला तुटलेला आणि डायरेक्ट रावणापुढे गेली. रडत होता रावण. इंद्रजित गेला का माझा कार्यक्रम झाला, माझ्या सुनेला काय उत्तर द्यावा. ती सांगितलं, मामजी मी ज्यानं हात तोडला त्याचा बदला घ्यायला चालली. रावण म्हणला, जा बा जा म्हटलं. मग तुम्हाला विचारायला का आली. ती म्हणली, मी खानदान घराण्यातली, मोठ्याची आज्ञा घ्यावी हे माझं काम आहे. ते काय बोलायच्या गोष्टीत काय. आणि मग ती गेली आणि दरबारातली माणसं याडपट होती रावणाच्या बी. हे मोठ्यांच्या मागे हिंडणारी ईडीच असतात. ती दरबारातली याडपट काय म्हणली माहिती का रावणाला, तुला कळत कसं नाही, तरुण सून आहे तुझी, तो रामाकडे पाठवली, रामाची बायको तुझ्या ताब्यात आहे. उद्या जर रामाची बुद्धी बदलली, मधली लोक लई नंकट राहते मला. आणि तो जर म्हणला माई बायको आणून देन तुझी सून घेऊन जाय, तर तू काय करशील. रावण म्हणला, ए मूर्खाओ, नीट वाक्य ऐका. रावण म्हणला, ए मूर्खाओ, ऐका नीट. ज्या राज्यात रामासारखा राजा आहे, लक्ष्मणासारखा भाऊ आहे आणि सीतेसारखी पतिव्रता आहे, त्या राज्यात स्त्रीवर अन्याय होणार नाही याची मला गॅरंटी आहे. अरे शत्रूला सुद्धा चांगलं म्हणण्याची दानत असावा, शत्रू ते मोठा असावा. आपले थोरलेनी गाडी गिळते धाकट म्हणला, लुटलो बा काय जळक. आपल्या एखाद्यानं गाडी घेतली ना तर आपली माणसं दरिद्री आहेत, हसत सुद्धा नाही. हप्त्यावर घेतली असं काय मुळ्यात तू खाता का, तुझं हसणं मोर देऊन जाऊ दे. एखाद्यानं लय उंडा घेतला, पुरीत खोड असेल, अरे गप ना. पण तू एखाद्यानं घेतलंच नाही, लफडा, अरे पण तू गप ना. डोकाला अहो महाराज, दुश्मनाला सुद्धा चांगलं. मला एक सांगा, याच्यापेक्षा विद्वानपणा असेल. अहो जाऊ द्या, राम आपला मग नादी लागायचंच नाही. या ठिकाणच्या मित्र, भाऊबंध, पाहुणे रावळे, आग लागू दे त्यांना. मंदोदरीनं प्रश्न विचारला होता रावणाला, मला सवती किती, फक्त खोटं बोलायचं नाही. रावण म्हणला, एकादशी मी खोटं बोलत नाही. रावण एकादशीला खोटं बोलत नव्हता. ती म्हणलं, रावण म्हणला 80,000. ती म्हणली, मग त्यातली आवडती कोणती तुम्हाला. रावण म्हणला, घोटाळा झाला. मंदोदरी पुढे दुसरीचं नाव घेता कसं, मग तर भांडण होईल. रावण म्हणला, तू हा प्रश्न मला काय विचारू राहिली. ती म्हणली, मग रामाची लाडकी सीता पळवताना तुम्हाला लाज कशी नाही वाटली. तो काय कच्ची, ती काय कच्ची नव्हती, पतिव्रता होती महाराज. ती काय बोलायच्या गोष्टी का त्या. मग रावण म्हणतो, मंदोदरी म्हणली, गप्पा हाण नका, फक्त माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. तुम्ही तुमची इच्छा सीतेकडून का पूर्ण करून घेतली नाही. ऐका आता लय बारीक, तुम्ही तुमची इच्छा सीतेकडून का पूर्ण करून घेतली नाही. डोळे पाणवले रावणाचे. रावणाच्या डोळ्याची कड ओली झाली आणि रावण मंदोदरीला म्हणतो, मंदोदरी, सीतेकडून माझी इच्छा मी कालही पूर्ण केली असती, आजही केली असती आणि आत्ताही केली असती. मी सीता वायुमार्गाने आणली. हनुमान येईल लंका पेटविल ही भीती मला नाही. मंदोदरी म्हणते, वेदाच्या गप्पा सांगू नका, पळून आणलेल्या सीतेकडून तुम्ही तुमची इच्छा का पूर्ण केली नाही. रडला रावण महाराज, रडला. रावणाच्या डोळ्याची कड ओली झाली आणि रावण मंदोदरीला म्हणतो, मंदोदरे, मी माझी इच्छा आताही पूर्ण केली असती, आत्ता सीता माझ्या ताब्यात आहे. पण तुला म्हणून सांगतो मंदोदरे, मी माझी इच्छा का पूर्ण केली नाही. ऐक, मी सीता पळवायला गोसाव्याचं रूप घेऊन जेव्हा झोपडी पुढे गेलो ना, तेव्हा मी सीतेला म्हणलो होतो, माय भिक्षावाडा, मी खानदान बघताय, लंका जळाली तरी चालेल, पण माय ह्या शब्दाला मी धोका देणार नाही. याला रावण म्हणतात. लंका गेली महाराज अख्खी. बीटी बचाओ ज्याचं भाषण आहे त्यानंच बायको चेक करून आणली. आणि भाषण बीटी बचाओ आहे. मुलगी वाचवा, तुम्ही चेक करून आणा. इथं माय शब्दाला धोका द्यायचा नाही ना. अख्खी लंका गेली तरी, अहो गेली. कुंभकर्ण म्हणला, का रे लय गप्पा आणतो, आणि मग तू तर रामाचे कपडे घालून सीतेला वश करायला गेलता, तेव्हा का बोलतो. त्यावेळेचे वाक्य ऐका रावणाचे. कुंभकर्णाला रावण म्हणतोय, मी सीतेला वश करायला रामाचे कपडे घालून गेलो, रामाचे कपडे घालून सीतेला वश करायला गेलो, पण तुला म्हणून सांगतो, मी सीतेच्या समोर रामाचे कपडे घालून उभा राहिलो आणि सीतेनं माझ्याकडे पाहिलं. खळखळा डोळ्यातल्या पाण्याच्या धारा रावणाच्या खाली आल्या आणि रावण म्हणतो, सीतेनं माझ्याकडे पाहिलं, तुला म्हणून सांगतो कुंभकर्ण,
नजरेला नजर भिडली, माझ्या शरीरातला काम गायब झाला रे, काम गायब झाला. एवढी सीता पतिव्रत आहे, एवढी सीता रडला. आणि रावण म्हणतो पुढचं सांगू तुला, माझ्या शरीरातला काम गेला तर जाऊ दे रे, माझ्या शरीरातला काम गेला तर जाऊ दे, पण माझी मंदोदरीच मला आई दिसायला लागली, याच्यापेक्षा वाईट काय. पोथ्यांमधली उरफाटे अभ्यास करीत नका जाऊ कधी. हो, लोक कोणाबद्दलही काय बोलत आहे. सगळ्या बाया त्या काही काहीला शिवाय देत्या, काही काही ना रामानं सला पाठवला आणि काही काही ना वनासला पाठवला. रामाची चूकच नव्हती काय. तुम्ही म्हणाली येडं आणलं कोणी, रामाची चूक काढी ते. मला येडं नाही, मला गांडू म्हणा, मी पटवून देणार मला. मी तुम्हाला वव्यान प्रमाण पाठपर्यंत तुम्हाला माहिती म्हणून सांगतो. मंदोदरी ही जमदाग्नी ऋषीची पत्नी रेणुका होती. मंदोदरी ही कैकई ही जमदाग्नी ऋषीची पत्नी रेणुका होती. नवऱ्यानं बायकोला पाण्याला पाठवलं, पाणी आणायला उशीर झाला म्हणून नवऱ्यानं बायकोचं मुंडकं उडवायला लावलं पोराला. ज्यानं उडवलं तो होता परशुराम, जिचं उडवलं होतं ती होती रेणुका, आणि ज्यानं उडवायला लावलं होतं तो होता जमदाग्नी ऋषी. आणि तीच रेणुका पुढं कैकई झाली, आणि तोच परशुराम पुढं राम झाला. आणि आईनं पोराचा बदला घेतला. गैर काय. आणि हे माझं म्हणणं नाही, रामाचं म्हणणं आहे स्वतःचं. प्रभू रामचंद्र म्हणतात, आई ज्या आरती मी वनवासाला जातोय ना, त्या आरती मी कधीतरी एखाद्या आईचा छळ केलेला असावा आणि त्याचं कर्म भोगावं लागलं. मग काकड्याच्या सांगतेला सांगून ठेवतो, नुसते गण लावून देव भेटू नका. रातभर भजन केल्यानं देव भेटत नाही. मेले जपी तपी, सपनात नाही. मेलो आम्ही 20-20 वर्ष टाळ कुटू कुटू, अजून माझ्या सपनात नाही देव आला. मला म्हणला सुद्धा नाही तो काय चाललंय का, तू असाच मरतो आलडून. कधी बी ध्यानात ठेवायचं महाराज. हो, एक वाक्य नाही ऐका ना, आजच्या कीर्तनात पहिलं एक वाक्य लिहून ठेवा, म्हणजे पुढे सरकायला अभंगाच्या. आयुष्यामध्ये तुम्हाला देवाचं भजन करता आलं नाही तर करूच नका. माळ घालताच आली नाही तर घालू नका. कुणाचं चांगलं करताच आलं नाही तर करू नका. पण ईश्वरासारख्या आईबापांना आणि संतांना कलंक लावू नका. हीच देवाची पूजा, हीच देवाची पूजा. देव चोळल्यानं देव भेटत नाही. आला तर फडतो मरायला. देव चोळेन कुत्रं आलं त्यानं देव फिकून आणला कुत्र्याला. काय देव पूजी तू. हो, काय करू नका. आला गुरुवार पुढच्या महिन्यात, करा करा. अरे काय लबाडे हे. 4 गुरुवार पैकी एखाद्या गुरुवार नवऱ्याच्या बाया पडली का नाही. अय नाही, मग आणलं कुठून. अय एवढी तरी माहिती आहे का तुम्हाला. नीट आहे का. एवढी तरी माहिती आहे का तुम्हाला, काही एकट्या लक्ष्मीची कधी पूजा करू नये. एकट्या लक्ष्मीची कधी पूजा करू नये. लक्ष्मी सहित शोभे. तुम्हाला एवढं तरी डोकं आहे का. चालल्या पोथ्या. पार्वतीनं गुरुवार केला आणि शंकर पिऊन आला, काय उपयोग झाला. पार्वतीचा दणका उठलाय. दुर्गे दुर्गट भारी तुझं संसारी. शंकर आला काळ्या पिशीत मटान घेऊन. 2-4 कुत्री त्याच्या मागं पिशीत नेली कुत्र्यानं. लिंबूच घेऊन आला आणि पार्वतीचा दणका उठलाय. दुर्गे दुर्गे भारी. शंकर म्हणला कपून टाकेन कपून. मग पार्वतीनं आरती बदलावली, घालील लोटांगण. काय करता मग. माझं कीर्तन आहे. माझं कीर्तन ऐकून गेलेल्या माणसाला 6 महिने अटॅकन बीपी येत नाही. एकटा हसतो घरी गेल्यावर. आणि पाया पडून एक वाक्य सांगतो कीर्तनात. तुम्ही मला महाराज म्हणावा, माझ्या पाया पडावा, मला मानावा, माझी तारीख घ्यावा. म्हणून मी कीर्तनात कधी वाईट नाही बोलला. मी कीर्तनाला कटाळलेला माणूस. मला फेटे का पाहिले तरी मुंगे येते. आता नको, लय आरडलो महाराज. माझी कॅपॅसिटी संपली. पाया सपाट झाली उभं राहून. तरी 90 करतो महिन्याला. आता हे 3रं आहे सकाळपासून. तरी तुमच्यापेक्षा फ्रेश आहे का नाही. तुमची अडचण काय आहे बा. इथं येऊन असं बसवतो म्हणजे एक काय पगार खुटला का तो काय झालं. एक खरं सांगा महाराज, मी कीर्तनात वाईट बोलतो याला 2च कारण आहे. तुमचं चांगलं व्हावं म्हणून वाईट बोलेल. एक, आम्ही तुमचे हसता. तेच वाक्य एक दिवस तुम्हाला उद्धारून नेतील हे ध्यानात ठेवा. माझं एक वाक्य जरी कीर्तनातले घेऊन गेले ना तुम्ही, तोच फायदा आहे. एवढं बोलल्यावर जर एखाद्यानं लाच सोडली, दारू सोडली, तरच माणसं सुधारतील.
कीर्तन ऐकल्यानं काय फरक पडतो? अजिबात परत हे कुठाने करायचे नाही पोथ्यान बिथ्या. जरा पोरांना नीट शिकवा, त्यांना जरा आरत्या बिरत्या शिकवा. बोलता येते का रे तुला? म्हणजे तू अभ्यास करीत आहे तिचा? मग आई मूर्ख आहे का पोरगी? आई करेक्ट. पेपरला गेली आलीच नाही, मग निकालच घेऊन येते का? काय करते मग? लहान आले पोरं जोरात उतरते. आपल्या घरात दोनच माणसं हलकट आहेत, आई आणि हे. मी म्हणलो असतं तर लय झोंबला असतं तुम्हाला. मग यांना पसायदान शिकवा, यांना शिकवा. भक्त पुंडलिकासाठी उभा राहील आहे की नाही मजा? इथं नाच ना, ते डांबरीव नाचत. इथं नाच ना येड्या. इथं देव नाच. इथं देव नाचला देव. एखादा जर म्हणेल बा मी BA देव नाचला इथं नाचा. शिकवा ना पोरांना घरात. गेला हरी कुण्या गावा. मजा आहे इथं, मजा आहे. हे लावा प्रेम. शेंबड्यापुरीच्या प्रेमात पडलं आणि तिला म्हणतो कभी कभी मेरे दिल में ख्याल आता है. तो 4था नंबर येड्या. तिघ जण मेले शेंबड्या. हॅलो हॅलो. कभी कभी मेरे दिल में. आणि याला अक्कल नाही तरी हे काय म्हणते माहिती का? हमें और जीने की साहस न होती अगर तुम न होते. चैन वर वड, चैन वर वड. हम जिएंगे हो छत्रपती शिवाजी महाराज की. येण्याचं का? थोडा माईक तेवढा ते क्लिअर करा तो माणसा. रुमाल सोड, रुमाल सोड. शॉक बसवतो म्हणजे माय वाटाचं कामच केलं भाऊ. त्यालाही बसवतोय शॉक, पण आता बोलाव कसं दुसऱ्याच्या गावात कीर्तन. त्यालाही शॉक बसतो, पण आपण चिटकून मिळालं तरी चालत. पण ते नाही म्हणायचं नाही भाऊ, चांगलाच म्हणायचं. विडारा विडारा विडारा. हे बऱ्या थोडं मागं जायचं. दुश्मनाला सुद्धा चांगलं म्हणण्याची ताकद रावणात होती. इथं आपण 30 मिनिटापूर्वी होतो. तुमच्या गेलं डोक्यातून का? आता आपल्या मुद्द्याला सुरुवात झाली होती. मुलं बाळा मूर्ख नाहीत, त्यांना शिकवा चांगलं. पोरानं 2च माणसं हलकट आहेत आपल्या घरात, आई आणि बाप. करेक्ट. बोलता येतं तुला? उभा राय, उभा राय. हा उभा राय. माय उभा राय ना. माझ्याकडे पाहायचं, घाबरायचं नाही. रिकाम्या जागा भरा. हा पप्पी दे, पप्पी दे. पारोला बास. बाजारला जायला उशीर व्हायला वाट माझी बघतोय रिक्षावाला. करेक्ट. अगं ये ग ये महिना पिंजरा बनाया सोने का. करेक्ट. शिट्टी वाजली. करेक्ट. पदर गेलाय वर. ही पोरगी साजूक. करेक्ट. तिला नवऱ्याचा लागलाय नाद आणि आता तुला हा ना. हा तू हा लाल शर्ट आला. माझ्याकडे पाहिजे बरं का आपल्या दोघांची रिकामी जागा. सांगायचं नाही कोणाला, एकदम जोरात सांगायचं, घाबरायचं नाही. आता तरी दे ना, आता तरी दे ना, आता तरी दे ना. करेक्ट. पप्पी दे म्हणलं, पप्पी. आमचे दिवस बोगस गेले रे. आता हे कवा वापस आहे. ए लहान आले पोरं बसल्या बसल्या सांगा, या 2 महिन्यात गाजलेलं सगळ्यात भारी गाणं शांताबाई.
हनुमान समंत हनुमान समंत इंदुरीकर काही बोलतो, मी पागल आहे का? हा सूर्य ना, हा येतो. मी तुमच्या मुलासारखा आहे. महिला मंडळ, एक वेळेस भाजीला तेल कमी असलं तरी चालेल, पण चांगली मुलं ही त्या घराची खरी श्रीमंती आहे. मुलं चांगली, बा भजण्याचं पोर भजण्या झालं त्यात काय विशेष नाही. डॉक्टरचं पोरग डॉक्टर झालं काय नाविन्य नाही. कीर्तनकाराचं पोरग कीर्तनकार झालं काहीच विशेष नाही, कारण त्याच्या घरात